50 वर्षाचा अनुभव असलेले, प्रदीर्घ 50 वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आहात तुम्ही. आजही करतात. आजकालच्या प्रत्येक डॉक्टरांसोबत हे घडतंय, नाही. अत्यंत जोरात चालू होती. कुठेही तुम्हाला अडचण अडथळा आजपर्यंत 2025 पर्यंत आलाच नाही. अचानक राजकारणामध्ये येण्यासाठी म्हणजे कोणी दडपण जळगावमध्ये प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होतो, की बाप कुठेतरी मनाला खटकते. एवढ्या छोट्याशा गावात येऊन डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष कसं काय, म्हणजे कसं शक्य झालं? डायरेक्ट नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला ते पटत बळीचा बकरा बनवला हो, वाटलं ना. त्यावेळेस नाथाभाऊंनी काहीही न विचार करता तुम्हाला डायरेक्ट नगराध्यक्ष. एखादं काम सांगा की तुम्ही जे खूप चांगलं केलंय जळगावासाठी. तो काळ तुमच्यासाठी चांगलाही गेला, वाईटही गेला. वाईट नाहीच गेला, वाईट फक्त शेवटी गेला म्हणजे जे काय दोघांमुळे पक्षामध्ये आले नाही. आज दोघही गिरीश नाथाभाऊ, पण मग त्यावेळेस जवळीक फार होती. तीन नेते फार जवळचे होते तुमचे. असं वाटलं नाही का आपण आमदार व्हावं, नाथाभाऊ की गिरीश महाजन? जळगाव शहराचा आमदार परत मामा व्हावे की इतर कोणी, अनुज पाटील की डॉक्टर लीना पाटील? नमस्कार, मी सुयश मोराणकर. विचारमंथन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर के डी पाटील सर, जे जळगाव शहराचे प्रथम लोकनियुक्त भाजपाचे नगराध्यक्ष होते. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला काही 2-3 प्रश्न विचारतो अगोदर. सर्वात प्रथम प्रश्न असा आहे की आपलं जे शिक्षण होतं, आपण हे कोणत्या कॉलेजमधनं केलं, आपण कशा पद्धतीने शिक्षणाचं, डॉक्टरकीचं आपण आज इथपर्यंत पोचला, याबद्दल आम्हाला सांगा. प्रायमरी शिक्षण आणि शालेय शिक्षण हे आमच्या गावात, माझं मूळ गाव म्हणजे कुंड बुद्रुक, हे मलकापूर तालुक्यात आहे आणि जिल्हा बुलढाणा आहे. म्हणजे मी मूळचा राहणार विदर्भात आहे. तर त्यावेळेस प्रायमरी आणि शालेय शिक्षण हे माझं गावाजवळच असलेलं धरणगाव नावाचं जे गाव आहे तिथे हे फॅसिलिटी होती. तर तिथं शालेय शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण 10वीपर्यंत माझं धरणगावला झालं. आणि त्यावेळेस मार्क्स चांगले मिळाले आणि सुरुवातीपासूनच आईवडिलांचं पण आपलं पण ध्येय एक असतं की बा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. आता इंजिनियरला जातं, पण आमच्या वेळेस असं हे होतं की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. तर ही अशी भावना पेरेंट्समध्ये होती आणि विद्यार्थ्यातही होती. तर ते लहानपणापासून आमच्या डोक्यात होतं की बा आपण डॉक्टर व्हायचं. म्हणजे त्याच्यासाठी प्रेरणा वगैरे असं काही नाही. आणि खरं म्हणजे आमचे जे हेडमास्तर होते DT खडसे, त्यांचं फार मोठं योगदान आहे. ते प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक असं लक्ष द्यायचे किंवा जो हुशार विद्यार्थी आहे त्यांना वैयक्तिक भेटी द्यायचे. तो अभ्यास करतो नाही करत, त्याच्या घरी जायचे. रात्री 11-12 वाजेला ते शाळेचा चपराशी आणि कंदील घेऊन आम्हाला पाहायला यायचे. म्हणजे आजची परिस्थिती सांगतो आणि त्यावेळेची परिस्थिती सांगतो आमच्या शिक्षणाची. तर त्यावेळेस शिक्षकांचंही लक्ष असायचं हुशार विद्यार्थ्यांवर. शाळेमधूनही त्यांना एक्स्ट्रा क्लासेस घेऊन शिकवायचे. तर अशा पद्धतीतून आणि थोडं मुळातच मेरिट चांगलं असल्यामुळे ते छोट्याशा गावातून, म्हणजे माझ्या गावाची लोकसंख्या फक्त 667 आणि या 667 एवढ्या छोट्या गावातून माझ्या अगोदर कोणी कॉलेजला गेलंच नाही. तर कॉलेजमध्ये जायचं म्हटलं तरी त्यावेळेस फार मोठा एक हिमतीचं काम आहे असं लोक समजायचे की बा आमचा मुलगा कॉलेजमध्ये गेला. तर अशी त्यावेळेस शिक्षणाची पद्धत होती. पण आमच्या वडिलांची दूरदृष्टी फार होती, कारण आमचे वडील त्या काळातही बॉम्बेवरून 12वी झालेले होते आणि ते इंग्लिश मीडियम. तर त्यांना शिक्षणाची जाणीव होती. आणि 7 भाऊ आणि 1 बहीण. त्यावेळेस असंच कुटुंब असायचं, 6 मुलं 7 मुलं 8 मुलं असं त्यावेळेस हे होतं. तर आणि शेती लिमिटेड, 25-26 एकर शेती होती नव्हते असं नाही आहे. पण आता मग त्या हिशोबाने हिशेब केला तर आमच्या वडील आम्हाला हिशोब सांगायचे. आता ही शेती
24 एकर शेती तुम्ही 6-7 भावांमध्ये डिवाईड करा, म्हणजे तुमच्या हिशोबावर काय येईल. त्या 2-3 एकर शेतीमध्ये तुम्ही आयुष्यात काय करणार. तुम्हाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि ती भावना उडत गेली. त्यावेळेचे पेरेंट्सही असा विचार करणारे होते. आज पेरेंट्स एवढा विचार करत नाहीत. तर मग आम्ही म्हटलं की आपल्याला, आणि परत ते धाके दाखवायचे, नाही तर मग शेतामध्ये तुला नांगर चालावं लागेल, तुला वखर चालावं लागेल. आलं काय लक्षामध्ये. तर तुला ते करायचं असलं तर आहे आपली शेती. म्हटलं आपल्याला हे तर करायचं नाही. आणि सुदैवानं आपल्याला मेरिट आहे, स्कूल चांगली आहे, टीचर चांगले आहे, आपल्याला फक्त मेहनतच करायची आहे. आणि सुदैवानं त्यावेळेस एक गोष्ट अशी होती की शिक्षणावर एवढा पैसा नव्हता लागत. आजकाल तर 5-5, 6-6 हजार रुपये महिन्याला तुम्हाला मुलांना पाठवावं लागतं. आणि तोही विदर्भाचा भाग आमच्या इथे, त्याच्यामध्ये सतत दुष्काळी परिस्थिती असलेला भाग, अशा ह्याच्यामध्ये एवढं मोठ्या कुटुंबाला शिकवणं. तर त्याच्यामध्ये आमचे वडील कर्जबाजारी पण झाले, पण ते मागे नाही सरलेत. कर्ज काय म्हणे आज नाही उद्या, किंवा आपण प्रॉपर्टी विकू, आणि विकली पण त्यांनी. त्यातली अर्धी शेती विकली आणि आमची शिक्षण पूर्ण केलं. तर अशा पद्धतीनं एक शिक्षण घेण्याची चालना जी आहे ती घरातूनही मिळाली, शाळेतूनही मिळाली होती, आणि आपल्या मनातही इच्छा होती. या तिन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे एक लहानपणी जे ठरलं ते ठरलं की आपल्याला शिकायचं. त्या हिशोबानं आम्ही अभ्यासही केला. त्याच्यानंतर 10वीमध्ये मी जवळजवळ ओपन मेरिटमध्येच होतो. मेरिटला काही 5-10 मार्क्स कमी होते, म्हणून सायन्स कॉलेजमध्ये जायचं तर मार्कांचा काही प्रॉब्लेम नव्हता, कारण जवळजवळ मेरिटचेच मार्क्स होते. तर मी विदर्भ महाविद्यालय अमरावती हे जे गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज आहे तिथे ॲडमिशन घेतली. त्या विदर्भ महाविद्यालयामध्ये या 600 वस्तीच्या गावातून जाणारा पहिला सायन्स स्टुडंट मीच. आणि मग तिथे मी इंटर सायन्स केलं. 12वीपर्यंत शिक्षण माझं तिथे झालं. 12वी ते आम्ही मेहनत केली. 12वीमध्येही चांगले मार्क्स मिळाले. 12वीमध्ये जवळजवळ 65-70% मार्क्स मिळाले. आणि मेडिकल कॉलेजची ॲडमिशन शुअर होती, कारण मी ए ग्रुप घेतलाच नाही, कारण ध्येय डॉक्टर होण्याचंच होतं. आणि 12वीनंतर मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला मला ॲडमिशन मिळाली. पण ए बॅचमध्येच मिळाली. पहिल्याच बॅचमध्ये मी त्यावेळेस मेडिकल कॉलेजमध्ये माझी ॲडमिशन झाली. आणि एकदम मेडिकल कॉलेज पहिल्यांदाच मी मोठे मोठे शहरं पाहिले. याच्या अगोदर अमरावतीनंतर मोठं शहर पाहणं नागपूरसारखं म्हणजे मी पहिल्यांदाच पाहतो, कारण कधी जायचं कामच नाही, गाव सोडून खेडं सोडून. तर पहिले एवढं मोठं शहर पाहिलं, एवढं मोठं कॉलेज पाहिलं. आमचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरचा जो परिसर आहे तो जवळजवळ 350-400 एकराचा परिसर आहे, हलक्या लक्षामध्ये. आणि ते गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यामुळे तिथे एक चांगलं होतं की जे सगळे टीचर होते ते सगळे गव्हर्नमेंटचे ॲफिलिएटेड टीचर्स होते. आतासारखं प्रायव्हेट कॉलेजसारखं नाही आहे, म्हणून टीचरही होते ते लिमिटेड, स्टुडंटही होते ते लिमिटेड, बॅचेसही लिमिटेड. आमची पहिली बॅच MBBSची 200 स्टुडंटची होती, आलं का लक्षात. तर अशा पद्धतीनं मेडिकल कॉलेजचं शिक्षण सुरू झालं. मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS केलं. MBBS नंतर MBBS फायनलला चांगले मार्क्स होते, म्हणून मी माझ्या आवडीचा विषय जो होता तो मेडिसिन होता. मला कुठलाही विषय मिळाला असता, सर्जरी मिळाली असती, गायनेकी मिळालं असतं, पण आवडीचा विषय पहिल्यापासून आपण फिजिशियन व्हायचा हाच होता. म्हणून मी MD मेडिसिनला ॲडमिशन घेतली. आणि 1974मध्ये मी MD मेडिसिन पास झालो. त्याच्यानंतर एक विचार आम्ही असा केला की बा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही शिकत असताना मॅक्झिमम टीचर जे आहेत हे बहुजन समाजातले नव्हतेच, एलाइट समाजातले लोक होते की जे ते मेडिकल कॉलेजमध्ये टीचर म्हणून असायचे. तर आमच्या बॅचचे जेवढे लोक होते, साधारण जे बहुजन समाजातले लोक आहेत आणि जेवढे पास झालेत
तर आम्ही असा विचार केला की बाबा काही केलं तरी 2 तास आपण सर्व्हिसमध्ये द्यायची, कारण सर्व्हिसेस तर त्यावेळेस खूप होत्या. कारण एक आरोग्य सेंटर्स निघाले होते, तुमचे बाहेरचे होते, तुम्ही फक्त अर्ज करा आणि तुम्हाला मेडिकल ऑफिसरचा जॉब भेटायचा. तर आम्ही असं ठरवलं की आपण 2 वर्ष गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरशिप करायची. तर मी लेक्चरर म्हणून जॉईन झालो 2000 त्यावेळेस 74मध्ये 1974मध्ये. आणि त्याच्यानंतर सेवाग्राम मेडिकल कॉलेजला टीचर्स नव्हते, ते नवीन कॉलेज होतं, ते सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचं होतं. तर त्यांनी गव्हर्नमेंटला अपील केलं की बा तुम्ही काही टीचर्स आमच्या कॉलेजला पाठवायचे. आता त्यावेळेस मी फ्रेश MD होतो, अनमेरिड होतो, कुठे जाऊ शकत होतो, म्हणून आम्ही सेवाग्राम मेडिकल कॉलेजला मला शासनाकडून पाठवलं गेलं. आम्ही तिथं 2 वर्ष मग लेक्चरशिप केली. आता लेक्चरशिप करताना एक गोष्ट अशी पर्यायाने आढळली किंवा तुम्ही लेक्चरर व्हा का हेड ऑफ द डिपार्टमेंट व्हा किंवा डीन व्हा, तुम्हाला 1 वर्ष दडपण असतंच. लेक्चरर असलं तर तुम्हाला रीडरचं ऐकावं लागतं, रीडर असलं तर तुम्हाला HODचं ऐकावं लागतं, आणि इंचार्ज होईपर्यंत तुम्ही रिटायरमेंटच्या यायला. मग हा विचार केला की का नाही आपण प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची, कारण त्यावेळेस काही फार फिजिशियन नव्हते. आणि मी 1974ला मग 76ला राजीनामा देऊन माझ्या नेटिव्ह प्लेसला आलो, म्हणजे मलकापूर. माझं गाव तिथून 1 किलोमीटरवर आहे, छोटंसं गाव आहे, 1-1.5 किलोमीटरवर. म्हटलं आपण मलकापूरलाच प्रॅक्टिस सुरू करू. त्यावेळेस कोणी फिजिशियन नव्हतंच, त्यांनीच पहिला फिजिशियन होतं तिथे. त्याच्यामुळे कामाची भरपूर काम होतं आणि माझ्या मनासारखं होतं. मला आता कोणी बॉस नव्हता, मी माझा स्वतःचा, मला फक्त रिझल्ट द्यायचे किंवा चांगलं काम करून पेशंट वाचला पाहिजे, तुमचं नाव होईल, त्या हिशोबानं आम्ही प्रॅक्टिसेस सुरू केली. पण त्याच्यानंतर अडचण अशी आली की मलकापूर त्यावेळेस छोटं प्लेस, आता तर खूप मोठं झालं. तिथे माझ्या व्यतिरिक्त दुसरं कोणी कन्सल्टंट नव्हतेच, गायनेकॉलॉजिस्ट नाही, सर्जन्स नाही, कोणी नाही, तर क्रॉस पॅथॉलॉजी नाही. तर हे सगळं फिजिशियनला लागतं. किंवा एखादी सर्जरीचा कोणी पेशंट आला तर ओपिनियन घ्यायला, गायनिकचा आला तर मग ते फार मोठी अडचण व्हायची. इव्हन पॅथॉलॉजीचे सॅम्पल एक तर तुम्ही अकोल्याला पाठवा किंवा जळगावला पाठवा. आता तो त्याचे रिपोर्ट्स आणेल केव्हा आणि पेशंटला ट्रीट केव्हा करणार. तर ही त्या दृष्टीने एक अडथळाच होती प्रॅक्टिस करताना. सुदैवानं असं झालं की जळगावकडेच थोडा कल होता, कारण माझे टीचर इथे सिव्हिल सर्जन होते त्यावेळेस, डॉक्टर चिकोडी. मी चिकोडी सरांचा सल्ला घेतला. चिकोडी होते, कळासणे होते, माझेच टीचर होते. तर म्हटलं सर अशी अडचण आहे. तर मग ते म्हणले की तू जळगावला काय येत नाही. जळगाव जिल्ह्यासाठी एकूण फक्त 4 फिजिशियन आहेत जिल्ह्यासाठी. त्याच्यात अना जोशी, नरेंद्र जोशी, सुभाष चौधरी आणि तू चौथा येशील म्हणे. तर तुला वेळ भेटणार नाही जेवायला, मग तू कशाला, जिथे तू पेशंटला 100% देऊ शकत नाही तिथे प्रॅक्टिस केल्यापेक्षा तू इथे. आणि नेमक्याच सिव्हिल हॉस्पिटलच्या ऑनरीच्या जागा निघणार आहेत, तुला मेरिट आहे. आणि मी म्हणे तुला माहीत आहे तुझा टीचर आहे की मी मेरिट बेसिसवरच सिलेक्शन करेल, कोणा पुढाऱ्यांचा ॲक्टर नाही याची गॅरंटी मलाही होती. मग त्या हिशोबानं मी जळगावला शिफ्ट झालो. जळगावला शिफ्ट झालो तर अनेक अडचणी. जळगावला यायचं तर बसायचं कुठे, हॉस्पिटल नाही. पण सुदैवानं आमच्या नंतरचा संबंध झाला. आमचे सासरे खेरोद्याचे आहे, प्रल्हाद शेठ चौधरी. तर त्यांची इथे बिल्डिंग होती खेरोदा भवन म्हणून. तर खाली एक फ्लॅट खाली होता. मग ते म्हणत तो तुम्ही वापरा. मग त्या 3 खोल्यांमध्ये आमचा सगळा संसार सुरू झाला. पहिल्या खोलीमध्ये माझी कन्सल्टिंग,
तिथेच एक्सरे युनिट, तिथे ECG सर्व, तिथेच वेटिंग एका ह्याच्यात. मागच्या ह्याच्यामध्ये आमचं बेडरूम आणि त्याच्या मागे छोटीशी जागा होती, तिथे किचन. अशा पद्धतीनं आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. आणि प्रॅक्टिस सुरू करत असताना चिपळे सरांनी सांगितल्याप्रमाणे ते पोस्ट निघाल्यात ऑनरशिपच्या. मग तिथे मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण सिलेक्ट झालो ऑनररी फिजिशियन म्हणून. ऑनररी फिजिशियनचे ते पोस्ट जे होते ते 10 वर्षासाठी होते. त्याच्यामुळे त्याचा असा फायदा झाला की मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केल्यामुळे मग जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या पेशंटशी कॉन्टॅक्ट यायला लागला. लोकांना माहिती झालं किंवा डॉक्टर के डी पाटील असे असे फिजिशियन आहेत. नाही तर मी जळगावात आल्यानंतर लोकांना ओळखतही नव्हतं ना. तर सासरे मोठे होते, सासरवाडी मोठे, त्यांना लोक ओळखायचे. के डी पाटील कुठला काय आहे ना माहिती लोकांना, आलं का लक्षात. पण ते कामाच्या ह्याच्यावर, रिझल्ट्सवर, प्रॅक्टिसमध्ये सक्सेस भेटत गेला, आलं का लक्षामध्ये. आणि प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झाली. 50 वर्षाचा डॉक्टरकीचा काळ एकदम जोरात चालू होता, कुठंच काही कमी नव्हती. बरोबर. थोडेसे पैसे कमी भेटत होते, हां, म्हणजे जे आताच्या हिशोबाने खूप भेटत होते म्हणजे त्यावेळेस. ठीक आहे, तो तुम्ही त्यावेळेची लोकांची परिस्थिती जाणून घेतली आणि इथपर्यंतच तुम्ही आज 50 वर्षाचा काळ पूर्ण केला. 50 वर्षाचा काळ एकदम सुरळीत चालला तुमचा. अचानक तुम्ही राजकारणात काय एंट्री केली? म्हणजे एकदमच आपलं सगळं आता डॉक्टर आहे, सगळं झालं, जळगावमध्ये आले, मलकापूरवर, पण अचानक राजकारणात? नाही, राजकारण काही हा माझा पिंडा मुळात नव्हताच, मला सांगतो. आणि त्यावेळेस वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे लोक. खरं सांगायचं म्हणजे माझी पूर्ण फॅमिली काँग्रेसची. माझे वडील तर आहेत काँग्रेसचे सरपंच, माझे सासरे, माझे सासरे काँग्रेसचे, आणि माझे चुलत झाले म्हणजे मधुकरराव चौधरी, मिशेसचे चुलत भाऊ, हे काँग्रेसवाले, सगळे काँग्रेस, हे सगळे काँग्रेसवाले. लोक मला तेच विचारतात की बा तुमची सगळी फॅमिली काँग्रेसची आणि तुम्ही भाजपात कशा काय घुसला. ते एक थोडाफार वैयक्तिक असा जो भाग असतो की तुम्हाला लहानपणी जे थोडेफार संस्कार, राजकारण तर लहानपणी समजतच नाही. पण आमचं आजोळ जे आहे ते मलकापूर तालुक्यामध्ये आडवेर म्हणून एक गाव आहे. तर आडवेरला आम्ही लहानपणी उन्हाळ्यामध्ये सगळे मावस भाऊ सगळे तिथे जायचे. तर आमचा मामे भाऊ कट्टर आदेशाचा कार्यकर्ता त्यावेळेस. ते काळी टोपी वगैरे घालून सकाळी 7 वाजता ते बॅग घालून, आणि एकच कार्यकर्ता असायचा त्यांच्याबरोबर. ते एक कार्यकर्त्यांना घेऊन दिवसभर फिरायचे, गावंतर पाटील म्हणून. मामे भाऊ, चुलत मामे भाऊ, सख्खा मामा तर नव्हता, पण ते सख्या मामे भावासारखेच होते. संध्याकाळी हे दोन लोक जेव्हा सगळं त्यांचा प्रचार करून यायचे, संघाचा दिवा होता त्यावेळेस, जनसंघ. तर कोणाला कुठे इथे पट्टी लावलेली, कुठे इथे पट्टी लावली, लोक त्यांना दगडं मारायचे, आलं का लक्षात. पण ते आल्यानंतर आमच्या सगळ्या मावसभावाजवळ बसायचे, कारण त्यांचा पिंडच जो होता मुळात तो कार्यकर्त्याचा पिंड होता. किंवा काय काय असे ना, हे सगळे यंग आहे, 6वी 7वी 8वी, म्हणजे संघ अशा पद्धतीनं काम करतो हे मी तुम्हाला सांगतो. ते अगदी यंग याच्यापासून मग ते सांगायचे की भारत आपला देश आहे, आपण त्याच्यासाठी केलं पाहिजे, आणि 2-3 गोष्टी सांगायचे आम्हाला यावेळेस पडायला. तर तो एक पगडा संघाचा लहानपणापासून होता. मग राजकारणाचा तर काही विषय नव्हता, प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे. पण मग नाटावरून असं वाटायला म्हणजे खरे आमचे, माझं भाजपात येण्याचं सगळं क्रेडिट जे आहे नातावरून आहे. गिरीश भाई होते त्यावेळेस ना, गिरीश माझं नव्हतं असं नाही, पण ते त्यांच्या मतदारसंघा मजबूत करण्यामध्ये जास्त असायचे. इंचार्ज नाथाभाऊ होते भाजप जळगाव जिल्ह्यात, ते म्हणतील ते पूर्व देशात. मग नाथाभाऊने असा विषय केला, बरेचसे लोक येत नाही, आता जे वरच्या लेवलची मंडळी आहे तर ही पण आपण पक्षाला जोडली पाहिजे. तर याच्यासाठी काय करायचं.
पुन्हा नाताभाऊने ह्या नाताभाऊचीच आयडिया होती की आपण आघाड्या करू, म्हणजे प्रत्येक आघाडीत ते सँक्शनचे सुशिक्षित ते लोक त्या आघाडीमध्ये हा बाकीचे मारामारी करणारे हे देणारे तर आपल्याजवळ भरपूर आहे. तर हा ग्रुप आपल्याकडे लागल्याशिवाय पक्ष वाढणार नाही. तसंच त्यांनी आघाड्या तयार केल्या, जवळजवळ 17 आघाड्या तयार केल्या नाताभाऊंनी. त्यांची कोणती आघाड्या आल्या तर मग आघाडीचा प्रमुखही थोडा प्रबळच पाहिजे ना. आणि आपलं ऑलरेडी नाव होतच त्यावेळेचे 4 डॉक्टर. आणि दुसरी गोष्ट अशी किंवा नाताभाऊ माझ्या समाजाचे असल्यामुळे ते जागेत जुळतच होते. अलग अलग त्यांचे सगळे नातेवाईक विदर्भातच आहेत, ते स्वतः विदर्भात सारखेच आहेत. बॉर्डरवर आहे ते, बॉर्डरवर त्यांचा गाव आहे, बॉर्डरच्या पलीकडे माझा गाव आहे. म्हणजे खरं म्हणजे आम्ही 70% नाताभाऊ आम्ही विदर्भी नाही. अलग लक्षात. आणि मी तर मुळीच नाही आहे का, ते तरी खानदेशमध्ये जन्माला आहे. त्यांचे सासरवाडी विदर्भातले आहे नाताभाऊचे, माझी खानदेशातली, असं उलटं झालं आहे. तर हे नाताभाऊची प्रेरणा होती. किंवा तुम्ही वैद्यकीय आघाडी सांभाळा, म्हटलं हो वैद्यकीय आघाडी सांभाळा. तर मग ते पण त्याने पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही डॉक्टर आहे, तुमच्याकडे 2 पैसे तुम्ही खर्च करू शकता आघाडीसाठी. आघाड्यांना पक्ष पैसा देत नाही. आघाडी चालवायची असेल तर तुमच्या क्रेडिटवर चालवा. मग 2 पैसे तुम्हाला खर्च करायचं खिशातनं. हा खिशातलं करायचं असं करा, नाही करायचं असलं तर आमच्याजवळ जेवढा आहे पक्षाकडून तेवढा आम्ही काम देऊ. तर त्या काळात माझे वैद्यकीय आघाडीत काम करत असताना त्या काळात म्हणजे हे 2001च्या अगोदरची गोष्ट, माझ्या जवळ 60,000 रुपये खर्च झाले त्या काळात. अलग अलग लोकांना असं वाटतं की हे काय करतील खर्च, हे काय करतील. पण कारण बाहेर गावून पुण्याला वैद्यकीय आघाडीचा आपण कार्यक्रम घेतला, त्याच्यासाठी पक्ष जाहीर करायचा. वैद्यकीय आघाडी केडी पाटलांची आहे, महिला आघाडी ते चौधरी व्हायची आहे, ते पाहिजे असं होतं त्यावेळेस. म्हणजे पक्ष काळात हा पैसा देत नव्हता. अशा वेळेस जेव्हा लोकयुक्त नगराध्यक्षाची जागा निघाली जळगावची, त्याच्या अगोदर तर नगरसेवकांमधूनच यायचं. आणि मी नगरसेवक म्हणून कधीच उभं राहिलो नाही. काय करायचं नगरसेवक म्हणून. दीर्घ 50 वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर आजही करतात. आजही करतात आणि आजही करतायत. हो. या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक तरी तुमच्या सोबत एखाद्या पेशंट सोबत किंवा तुमच्या सोबत त्या डॉक्टरकीच्या कारकिर्दीमध्ये एखादी वाईट घटना घडली असेल, असं आठवत असेल तुम्हाला, ते सांगा आम्हाला. वाईट घटना तर काही म्हणता येणार नाही, पण थोडीशी काही नाराजी असते, एवढेच असतं. आजकालच्या प्रत्येक डॉक्टरांसोबत हे घडतंय. नाही, त्यावेळेस एक तर परिस्थिती अशी होती, मला सांगतो की जनतेला डॉक्टरांची जास्त गरज होती. आता पूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी 4च फिजिशियन. 4 फिजिशियनमध्ये डॉक्टर अना जोशी हे पेशंट ॲडमिट करत नव्हते. ॲडमिट करायचा ट्रेन डॉक्टर सुभाष चौधरीने सुरू केला. नरेंद्र जोशीने हॉस्पिटल ओपन केलं, म्हणून मी वाळ्याची जागा घेऊन हॉस्पिटल सुरू केलं. कारण तो ट्रेन आमच्यापासून सुरू झाला ॲडमिट करायचा. त्याच्या अगोदर कोणी फिजिशियन पेशंटला ॲडमिट पण करत नव्हतं. कोण जागेवर इतका, रोजची कन्सल्टिंग एवढी असायची त्यावेळेस. 4 जिल्ह्याचे पेशंट तुमच्याकडे कन्सल्टिंगला यायचे. तर दिवसभर ते कन्सल्टिंग काढताना असं तुम्हाला वेळ मिळायचा नाही. त्याच्यात पेशंट ॲडमिट करून टाईम द्यायचा. रात्री 12-1 वाजता पेशंटला काही त्रास झाला तर त्याला अटेंड करायचं. हे आमचे सिनियर लोक करतच नव्हते. पण तो ट्रेन खरं डॉक्टर सुभाष चौधरीने सुरू केला. अना जोशीने तर केलाच नाही शेवटपर्यंत. तर अशा पद्धतीनं आम्ही ती प्रॅक्टिस सुरू केली, कन्सल्टिंग प्रॅक्टिस. आता कन्सल्टिंग प्रॅक्टिस करताना माझ्याजवळ खरं काहीच नव्हतं. मी ते मलकापूरून इथे चांगला एरिया आहे, पेईंग एरिया आहे असं म्हणतो मी. म्हणून अकोल्याला न जाताना इथे प्रॅक्टिस करायचं ठरवलं. त्यावेळेस काही माझं लग्नही झालेलं नव्हतं किंवा माझे काही हे नव्हतं. इथे फक्त माझे साडू होते एक, तिथे वकिलीचा जॉब करायचा. तेवढ्या ह्याच्यावर आलो, एरिया पाहून आलो. अलग लक्षात किंवा सुखवस्तू लोक आहे. आणि कारण आमच्या विदर्भात असं होतं किंवा जेवढे देतील तेवढे ठेवून घ्या, नाही तर जाऊ द्या. तर अशा पद्धतीनं ते आम्ही प्रॅक्टिस इथे जळगावला सुरू केली. सुदैवानानंतर
मॅरेज इथे सेटल झाला. सासऱ्यांची एक जागा होती, एक बिल्डिंग, त्याच्यामध्ये एक ब्लॉक खाली होता. तिथपासून आम्ही सुरुवात केली की त्या एकाच ब्लॉकमध्ये समोर कन्सल्टिंग, तीच वेटिंग रूम, मधल्या याच्यामध्ये बेडरूम, ती एकाच खोलीची, आणि मागच्या छोट्या खोलीमध्ये किचन. तशा 3 खोल्यांच्या याच्यामध्ये आम्ही सुरू केलं त्यावेळेस. आलं का लक्षामध्ये? खरं म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला किंवा अशी काही अडचण आली का, हो अडचण काय ना, डॉक्टर भेटतात आणि डॉक्टर आपल्याला तपासतात, हेच लोकांसाठी मोठं कौतुक होतं त्यावेळेस. कारण बरेचसे लोक रात्री उठायचेच नाही पेशंट पाहायला. आता माझं कसं होतं की मला इथे एस्टॅब्लिश व्हायचं होतं. मी या एरियाचा नाही, माझं मुळगाव मलकापूर तालुका. इथे मला गल्ल्यांचेही नाव माहीत नव्हते. एरिया सोडा, हे गल्ले हे माहीत नव्हतं. म्हणजे हे जळगाव शहराची बी ओळख करून घेणे, नंतर लोकांची ओळख, त्यात पैसा नाही, त्यात जागा ती सुदैवानं सासऱ्यांची एक होती ती भेटली. अशा पद्धतीनं आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. मग आमच्याजवळ काय होतं प्रॅक्टिसमध्ये, फक्त तुमचं नॉलेज, तुमची डिग्री आणि रिझल्ट देणे. मग ते रिझल्ट देण्यासाठी किंवा पेशंट आपला वाचला पाहिजे ही भावना पहिल्यापासून. मग त्याच्यात काही अडथळे येऊ, पेशंट वाचला पाहिजे. पेशंट गेला मरत नाही असं नाही, प्रत्येक हॉस्पिटलला मरतात, ऑल ऑफ अ सडन मरतात. पण आम्ही अगोदरच काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या पेशंटला. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे मेडिकल प्रोफेशन. आजकाल लोक करत नाही. किंवा तुम्ही फिजिशियन आहे, तुम्ही सर्जन आहे, तुम्ही ऑपरेशन्स करतात, तुम्हाला माहिती आहे की या केसचा काय निकाल लागणार आहे. हो, जर एखाद्या पेशंटच्या सगळ्या सिस्टीम डॅमेज असल्या, हार्ट डॅमेज, किडनी डॅमेज, ब्रेन डॅमेज, तो पेशंट जगणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. मग असे पेशंट एक तर पूर्ण कल्पना देऊन ॲडमिट करा पेशंटच्या नातेवाईकांना, किंवा हे असं असं आहे, याला वाचवणं अशक्य आहे. पेशंटच्या नातेवाईकांनी जर सांगितलं की नाही करा ॲडमिट, जे होईल ते आम्ही पाहून घेऊ, मग त्याच्यासाठी प्रयत्न करा. पण त्याला तुम्ही आयडिया द्या पेशंटला, त्याच्या आजाराबद्दल आणि त्याच्या दुरुस्त होण्याबद्दल तुम्ही जर क्लिअर कट माहिती दिली तर ह्या भानगडी होत नाही. दुसरी गोष्ट प्रॅक्टिसमध्ये एक येते की पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर तो ॲडमिट होताना कशालाही तयार असतो, कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा असतो. तो प्रथमच सांगतो, दादा पैशाची काळजी करू नका, पैसा कितीही लागो. आणि जेव्हा पेशंट चांगला होतो किंवा मरतो तर तो 2-3 पुढाऱ्यांना घेऊन येतो. मी त्या पांढऱ्या टोप्या आणि ते पांढरे डगले घातलेले पहिल्या दिवशी नाहीच पाहिले. पेशंट ॲडमिट असताना हॉस्पिटलला ते बिल देण्याच्या वेळेस पाहिले. आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, हे आलेत. मग हे कशासाठी आले? आज तर पेशंटचा डिस्चार्ज आहे. नाही म्हणे ते थोडंसं बिलाबाबतीत बोलायला आले. मग आता आमदार खासदार ते बिलासाठी लोक घेऊन यायचे त्यांना की दादा हे बिल जरा जास्त होतं. अरे मेहनत मी करतो, प्रॅक्टिस मी करतो, तर मी माझ्या हिशोबाने बिल काढेल ना. आणि हां, ते मार्केटच्या ओव्हर जर झालं तर तुम्ही म्हणा ना, जर जनरलच्या ह्याच्यामध्ये तेवढं बिल आहे तर त्याही गोष्टी आम्ही केल्या. प्रॅक्टिस करत असताना त्या पुढाऱ्यांचाही मान ठेवला. काही पेशंटजवळ पैसे नसताना 8-8 दिवस आम्ही घरून जीव घातलं त्यांना आणि डिस्चार्ज केलं विदाऊट हे. आणि कधीच बिलासाठी कटकट केली नाही. किंवा पेशंटने म्हटलं की बा हे 2,000 कमी आहे, मला कधीच पूर्ण बिल भेटलं नाही. तुम्हाला सांगतो आयुष्यात जर मी 10,000 काढलं असेल ते गावापेक्षा कमी असेल तर लोकांनी मला 8,000 दिले आणि मी ते घेतलं. आणि कसं आहे की त्यावेळेस फिजिशियनची कमी होती आणि म्हटलं आपल्याला 2 पैसे जास्त कमवायचे असले तर आपण अजून एखाद्या सेंटरला जाऊन तेवढे म्हणून मी मलकापूर सुरू केलं. मग कारण मलकापूरला फिजिशियन होतं माझं गाव. त्याच्यात उद्देश असा होता की बा माझ्या एरियात जिथून मी वाढलो, शिक्षण घेतलं, त्या एरियातल्या लोकांनाही सर्व्हिस मिळेल, फिजिशियन कुठे नव्हता.
आणि 2 पैसे जे आपल्याला कमी देतात लोक ते भेटतील. तर मग अशा पद्धतीनं मी ग्रामीण एरियामध्ये पण सर्व्हिस दिली, जवळजवळ ती 7-8 वर्ष ती सर्व्हिस दिली. इथून जायचं मी, माझ्यावर गाडी पण नव्हती त्यावेळेस, मी रेल्वेनं जायचं. ती कार्डिओग्रामची मशीन एवढी होती आमची, जागा भेटायची नाही, तर त्या रेल्वेच्या गेटमध्ये उभं राहून ते मशीन अशी धरून आम्ही लटकत जायचो. एक दिवशी आता लग्न झाल्यानंतर आमच्या सासऱ्यांनी ते पाहिलं, कुठेतरी बसायला गाडीतून पाहिले, कोणी जाणार तुमचं जावं ते लटकून चालले एवढी मोठी बॅग घेऊन गाडीत. मग नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमचे सासरे आले. मग ते म्हणले हे काय चाललं. म्हटलं मग मी तिथे दिवस दिलेले आहे, मला तर जावंच लागेल. मग त्याने मला एक जुनी फ्लॅट त्यावेळेस घेऊन दिली. त्यांनी जेवढे जेवढे पैसे दिले त्याचे सगळे पैसे मी दिले परत. आलं का लक्षात. मग मी ते फ्लॅट घेऊन जायला लागलो. आलं का लक्षामध्ये. तर प्रॅक्टिसमध्ये ह्या दोनच गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. एक तर तुम्ही पेशंटला पूर्ण कल्पना द्या, त्याला अंधारात ठेवू नका. त्याला बिलाची कल्पना द्या, आणि बिलाची कल्पना देताना हा एक गोष्ट डोक्यात ठेवा की तुम्ही जेवढ्या बिलाची कल्पना दिली तेवढं बिल तो तुम्हाला देणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आलं का लक्षामध्ये. आणि त्याने काही कमी पडत नाही. आलं का लक्षात. मला काय कमी पडलं. 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही डॉक्टरकीचं तुमचं समाजसेवा ही अत्यंत जोरात चालू होती. कुठेही तुम्हाला अडचण अडथळा आजपर्यंत 2025 पर्यंत आलाच नाही. सगळ्यात महत्त्वाची ही बाब आहे. नाही तर आजकाल कोणी नवीन झालं डॉक्टर की प्रत्येकाच्या हॉस्पिटलला क्लिनिकला अनेक अडचणी अडथळे येतात. 100% वैयक्तिक केसेस होत आहेत. तुमच्या 50 वर्षाच्या आयुष्यात तुम्हाला कधीही अडीअडचण आली नाही. एवढं सगळं व्यवस्थित तुमचं आजपर्यंत सगळं चालू होतं. म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही अचानक राजकारणामध्ये येण्यासाठी म्हणजे कोणी दडपण आणलं. आता घरातनं कोणीतरी असतं की बुवा तू राजकारणात जावं, किंवा मग कार्यकर्ते किंवा मग येणारे पेशंट हे सांगतात की डॉक्टर साहेब तुम्ही जावं राजकारणात. असं काही तुमच्यासोबत नाही. तसं काही म्हणजे माझा काही राजकारण म्हणून हा पिंड कधी नव्हताच. आलं का राजकारणात जावं हा विषय नव्हता. आणि राजकारणात जायचं म्हटलं तर घरामध्ये जे राजकारण असतं त्याच्यात माणूस असं पहिल्यांदा जातो. माझ्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक होते ते सगळे काँग्रेसचे होते. वडिलांपासून याच्यापासून त्या काळात सासऱ्यांपासूनही सगळे काँग्रेसवाले. गेलो असतो तर मी काँग्रेसमध्ये गेलो असतो. म्हणजे राजकारणच करायचं असतं. आलं का लक्षात. पण माझा तसा काही पिंड नव्हताच की आपण राजकारणात जावं. पण राजकारणात जाण्यामागचं कारण एक असं आहे किंवा एकदा तुम्हाला थोडंसं धंद्यातून म्हणा किंवा समाजातून म्हणा किंवा कशामधून म्हणा थोडंफार तुमचं नाव होतं. लोक तुम्हाला ओळखायला लागतात. लोक तुम्हाला चांगलं म्हणायला लागतात. चांगला डॉक्टर आहे एवढं तरी म्हणतात. हा एवढं ते होतं. माणसाला थोडंसं असं वाटतं की बा चला आता आपल्याला समाज ओळखायला लागला, लोक ओळखतात, आपल्याला लोक मान देतात, मान देऊन म्हणतात या डॉक्टर साहेब बसा. अशा वेळेस असं वाटतं की बा अजून पुढे थोडंफार आपण समाजसेवेसाठी दुसरं कुठलं तरी माध्यम निवडलं पाहिजे. आता समाजसेवेसाठी डॉक्टरचा धंदा तर पुरेसे आहे. पण धंद्यामध्ये हा एक कल्ली मार्ग आहे. तो भला मोठा डॉक्टरही होईल पण भला मोठा समाजातला माणूस होईल अशी गॅरंटी नाही. म्हणून ओव्हरऑल समाज आपल्याला जोडला जाईल अशा पद्धतीचं आपण समाजकार्य सुरू करू. एक राजकारण हा विषय असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कुठे पदाधिकारी झाले हे झाला तर त्या माध्यमातून तुम्ही पूर्ण समाजाचं काम, ही एक भावना होती मनात. आणि तशी वेळ आली. नुसतं मनामध्ये होतं पण तशी वेळ मनात होतच की राजकारणामध्ये. हा कारण ह्या गोष्टी पाहून की बाबा आपल्याला हे डॉक्टरीचं पूर्ण माध्यम समाजकार्यासाठी अपूर्ण पडत आहे. म्हणून असं कुठलं तरी साधन आपण केलं पाहिजे किंवा आपण छोट्या छोट्या लोकांपर्यंत पोचलो पाहिजे. आता MD डॉक्टरकडे येणारा माणूस म्हणजे 2 पैसे खिशात असणारच. गरीब कशाला येईल तुमच्या MDच्या दवाखान्यामध्ये.
तर मग या भावनेतून म्हटलं की असं माध्यम निवडू की बा समाजकार्य होईल आणि आपलं जे नाव आहे समाजात हे ते याच्यापेक्षाही चांगलं होईल. म्हणून राजकारणात एक सुप्त येतो होताच किंवा कुठे चान्स मिळाला तर आपण राजकारण, आणि तशी वेळ आली पण. जे सगळे काँग्रेसमध्ये असताना तुम्ही सगळे काँग्रेस, माझ्या फॅमिलीमध्ये कोणीही नाही, फक्त एक माझा मामा भाऊ सोडला. बीजेपी का? हा? बीजेपी का? का? भाजपा का? बुवा? सगळे काँग्रेसमध्ये असतात. कारण त्यावेळेस फक्त काँग्रेसच होता. मग तुम्ही भाजपामध्ये का बुवा? कारण माझ्यावरती संस्कार होते. माझे मामे भाऊ जे होते आडवीरला, आम्ही उन्हाळ्याच्या हद्दीत जायचं तर ते संघाचे माणसं, कट्टर संघवादी, संघाचे हे प्रचारक. तर त्या उन्हाळ्यात आमच्याबरोबर बसायचे, आतेवावांकडे 2-4 गोष्टी सांगायचे की आपला देश भारत आहे, आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आपण आपल्या देशाची सेवा केली पाहिजे. कारण त्या 7-8-18 वर्षाच्या वयामध्ये अजून जास्त काय समजणार आहे. पण त्या माझ्या मामाभावाचे ते विषय जे लहानपणी तुमच्या मनावर झालेला तो आहे, तो या काळापर्यंत टिकला किंवा मग आपण भाजपतच का जायचं. कारण संघ हा शेवटी भाजपशी जोडलेला होता आम्हाला माहीत होतं. कारण ते संघाचे लोक उभे पण राहायचे इलेक्शनला, ते दिव्यावर उभे राहायचे त्यावेळेस दिवाळी त्यांची हे होती निशाणी. तर त्यांची पॉलिटिकल विंग होतीच. म्हटलं आपण संघाच्या पॉलिटिकल विंगमध्ये जाऊ. काँग्रेसमध्ये असतील, आपले वडील असतील, सासरे असतील, हे असतील, मोठे मोठे नेते होते आमचे नातेवाईक. मधुकरराव चौधरी नातेवाईक होते आमचे. मी त्यांच्याकडे गेलो असतो तेव्हा, केव्हाही त्यांनी हे केलं असतं. अनेक बोलणे भेटत असतील तुम्हाला त्यावेळेस. हां, काय मला तर पहिल्यांदा माझ्या वर्गमित्रांकडूनच, म्हणजे आमचे रमाकांत पाटील वर्गमित्र हे पक्के काँग्रेस झाले. रमाकांत पाटील वगैरे आता नाही आहे. काय पक्ष निवडला रे म्हणे, काय तर दुसरा पक्ष सापडला नाही का? हां, आपल्या शेट्टीवाल्यांच्या भोवती फिरतो, त्यांनी कुठलं आपलं भलं केलं अशा शिवाय द्यायचे. अरे रमाकांत पाटील वगैरे, मला दीपक पाटील, रमाकांत पाटील हे पक्के काँग्रेसवाले त्यांचे, आणि ते राहिले काँग्रेसमध्ये शेवटपर्यंत. म्हटलं नाही बा, मला भाजपचं एक पटतं म्हटलं की आमच्या घरासमोर जो माणूस येतो किंवा काही विचारायला, तो भाजपचाच कार्यकर्ता असतो. काँग्रेसचा कार्यकर्ता दारापर्यंत कधी आलाच नाही, पाहिलेलाच नाही. म्हटलं रमाकांत, हां तुला पाहतो कारण तू क्लासमेट आहे, तो घरी येत होता, पण डॉक्टर तुम्हाला काय अडचण आहे असं विचारणारे म्हटलं मी काही जे लोक पाहिले ते भाजपचंच पाहिले. भाजप म्हणजे ते संघाचेच असायचे. म्हटलं जो माणूस आपल्या घरी येऊन आपली विचारपूस करतो आणि ते लहानपणची ते एक झालेली हे, त्या भावनेतून मग म्हटलं आपण भाजप जॉईन करू. जळगावमध्ये भाजपामध्ये त्यावेळेस नाथाभाऊ होते ना. नाथाभाऊंचे आणि नाथाभाऊ फॅमिली मेंबर सारखेच आहे. कारण नाथाभाऊही खडसेच आहेत, मीही खडसेच आहे. आलं काय? नाथाभाऊ मार्फत मग त्यावेळेस नाथाभाऊ भाजपामध्ये होते. हो, त्यावेळेस नाथाभाऊकडनं काही तुमचा फायदा किंवा काही कुठं तुम्हाला पद काही त्यावेळेस? हो, मग मला वैद्यकीय आघाडीचा अध्यक्ष केला ना त्यांनी त्यावेळेस. हां, तुम्हाला हे क्षेत्र आवडते समाजकार्याचं, तर वैद्यकीय आघाडी चांगली आहे. म्हणजे तुम्ही त्या साली वैद्यकीय आघाडीचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष होते. पहिले जिल्हाध्यक्ष. विदर्भामधून मलकापूरमधून तुम्ही जळगावला आले. हो, म्हणजे अगदी छोट्याशा गावातनं जळगावमध्ये तुम्ही तुमचं आलेत. तिथं तुम्ही समाजसेवा केली. एवढ्या छोट्या गावातनं आलेला माणूस या जळगावमध्ये प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होतो. ही बाब कुठंतरी मनाला खटकते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, खटकते पण आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर. किंवा एवढ्या छोट्याशा गावात आलेला हा माणूस, लोक विचार करत असतील ना त्यावेळेस, किंवा एवढ्या छोट्याशा गावात आला, जळगाव मध्ये आला. आणि त्यावेळेस कॅन्डिडेट म्हणजे मोठे मोठे लोक त्यावेळेस आमदार पदावर होते, जे खूप मोठे लोक असतील त्यावेळेस तुम्ही एवढ्या छोट्याशा गावात येऊन डायरेक्ट लोकनियुक्त नगराध्यक्ष कसं काय, म्हणजे कसं शक्य झालं तुम्हाला? नाही, मला शक्य झालं म्हटल्यापेक्षा मी एक पाहिलं आहे किंवा भारतीय जनता पक्षामध्ये
कंटिन्युअस एक विचारसरणी चालू असते. म्हणजे असं नाही किंवा आपण के डी पाटलांना नगराध्यक्ष करू असं नसतं. त्यांचं असेसमेंट भले संघ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असो का भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असो, जसं आपण म्हणतो ट्रेनिंग, तशी 6-7 महिन्यापासून यांच्या कार्यकर्त्यांची ट्रेनिंग सुरू असते आणि त्याचं ते मेरिट पाहत असतात. आलं का लक्षात? किंवा या पदासाठी हा आपण आमदारकीसाठी देऊ, तर हा त्याला सुटेबल आहे की नाही. बाकीच्या गोष्टी तर पाहून घेतात की याचं शिक्षण आहे, याचा समाज आहे, फायनान्शियल कंडिशन आहे, अलग अलग या पदाला हा न्याय देऊ शकतो. अशा पद्धतीचं हे जे काम चालतं हवं तर चालतं, आजही चालू आहे. तर हे त्यांचं सिलेक्शन असतं. हे मी कशावरून म्हणतो, किंवा जेव्हा मी नगराध्यक्ष झालो आणि नगराध्यक्षाचं सर्टिफिकेट घ्यायला गेलो तेव्हा खडके साहेब प्रांत होते. खडसे साहेब सर्टिफिकेट देताना म्हणले, आम्हाला माहीत होतं 6 महिन्याच्या अगोदरच की तुम्ही नगराध्यक्ष होणार. म्हटलं खडके साहेब 6 महिन्याच्या अगोदर तर माझ्या मनात विचार नव्हता की मी उभं राहील. नाही, आपण आम्हाला माहीत होतं म्हणून. या जळगाव शहराचा पुढचा नगराध्यक्ष केडी पाटील. डायरेक्ट नगराध्यक्ष, नगरसेवक नाही, डायरेक्ट नगराध्यक्ष. कारण त्यांना शासन रेव्हन्यूवाल्यांना माहीत होतं की हे लोकनियुक्त पद निघणार आहे. आणि लोकनियुक्त पद एकाच माणसाला भेटू शकतो पक्षात, की ज्याला, जो इथला लोकलही आहे, ज्याला उच्च शिक्षितही आहे, 2 पैसेही खर्च करू शकतो, आलं का, आणि ज्याची प्रतिमा क्लीन आहे, सगळ्यात महत्त्वाचं. हां, आलं का, डॉक्टर असल्यामुळे क्लीन इमेजही होती. आणि सगळ्या समाजाचं या माणसं दुसऱ्या माध्यमातून काय असे ना, डॉक्टरीच्या माध्यमात सगळे समाज याशी जोडलेले आहे, पक्षातून नाही नसलं तरी वैयक्तिक जोडलेले आहे. तर त्यांनी तो विचार अगोदरच केलेला होता, आलं का अशात. आणि ते नाथाभाऊच्या डोक्यात पक्क होतं की आपल्याला द्यायचं आलं. त्यांनी विचारलं, नाथाभाऊने एकदम दिलं असं नाही, समाजाचं होतं आहे असं म्हणून नाही. जेवढे सिनियर लोक होते माझ्यापेक्षा पक्षात, नाथाभाऊने सगळ्यांना विचारलं की बा हे पद असं आहे, कोण उभं राहत आहे. डायरेक्ट नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला ते पटत होतं का, की असं का, असं नाही वाटलं का मला माहीतच नाही. असं नाही वाटलं का तुम्हाला की बळीचा बकरा बनवला? हो, वाटलं ना. बोललोय ना नाथाभाऊंना बोललोय मी स्वतः. म्हटलं भाऊ, पक्षात माझ्यापेक्षा 4-5 लोक सिनियर आहेत, इतक्या वर्षापासून काम करत आहे, वैद्यकीय प्रोफेशनमधला माणूस आहे, आणि तुम्ही मला सांगता की उद्या शिवाजी सरोदेबरोबर जाऊन फॉर्म भरा. म्हटलं भाऊ, इलेक्शन हा माझा विषयच नाही आहे, राजकारण हा माझा विषयच नाही. मी वैद्यकीय आघाडी चालवतो कारण म्हटलं ही पक्षाने दिलेली आहे. तर नाथाभाऊ म्हणत की मग काय आपण अनावच द्यायचं का समोरच्याला? भाऊ तुमचे म्हणजे त्यावेळेस नाथाभाऊंनी काही न विचार करता तुम्हाला डायरेक्ट नगराध्यक्ष पदासाठी? नाही, काही नाही विचारताना असं नाही. किंवा पक्षामध्ये जे सिनियर लोक आहेत त्यांचा विचार नाथाभाऊंनी केलाच ना, केला नाही असं नाही. समोरचा कॅन्डिडेट माहीत होतं की सुरेश जैन आहे, सुरेश जैनचा माणूस आहे. समोर सुरेश जैन नाही, रायसोनी होते, सुरेश जैनचा माणूस आहे. आणि तो तेवढ्याच सुरेश जैन एवढाच तोला मोलाचा आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी असं, नाथाभाऊने असा भेदभाव नाही केला किंवा के डी पाटील समाजाचे आहे, आपल्या ह्याचे आहेत म्हणून. त्यांनी प्रत्येकाला, जे सिनियर होते, जे पक्षात काम करते, त्यांना सगळ्यांना विचारलं. आणि व्हॉलंटरी त्यांनी नाही म्हटलं किंवा आमचं सुरेश जैनच्या विरोधात उभं राहण्याची आमची मानसिकता नाही आहे, आम्ही एवढा पैसाही खर्च करणार नाही, किंवा काय जे गोष्टी असतील त्या वैयक्तिक त्यांच्या, तर साधारण सगळं तपासून झाल्यानंतर मग नाथाभाऊंना असा पेच पसंत पडला तर आपण का जागा अनापत सोडून द्यायची. ते म्हणत आपल्याजवळ आहे, आपल्या घरातला माणूस आहे, आम्ही घरातला होतो, पक्षातलाही होतो, गावशेवचे होते. मग त्याने मला डायरेक्टच म्हटलं की तुम्ही उद्या डॉक्टर शिवाजी सरोदे आणि वायजी महाजन यांच्याबरोबर जाऊन लोकनियुक्त नगराध्यक्षाचा फॉर्म भरून या. दादा सुरेशदा जैन यांची भीती वाटली नाही तुम्हाला? मला काय कशासाठी वाटणार, म्हटलं होणार काय होईल. मी त्यावेळेस असा विचार केला की लोकांनी तर ठरवलेच होतं की हे 4-5 हजार मतं घेतील फक्त, हे जागा गेलेलीच आहे,
आलं का लक्षात? म्हणजे लोकांनी सांगितलं मला, माझ्या दोस्तांनी सांगितलं. काय बघा उभा राहिला. डॉक्टर रमाकांत पाटील बोलले, डॉक्टर अर्जुन मंगाळे बोलले, बाकीचे डॉक्टर बोलले. कुठे मला ते गाणीमध्ये पडलं आहे. आलं का लक्षात? घरातल्या लोकांनी म्हटलं, सासऱ्यांनी म्हटलं आमच्या, कुठे पैसा खर्च करा. पण मग शेवटी असं झालं की मग नाताभावनात किंवा म्हटलं भाऊ माझ्याकडे काही पैसा नाही आहे, माझा सगळ्या मेहनतीनं कमवलेला पैसा आहे, इलेक्शनमध्ये भरपूर पैसा लागतो. नाताभाऊने एकच शब्द म्हटलं, तुम्हाला आम्ही पैशाबद्दल बोललो का? तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही उद्या जा आणि फॉर्म भरा. मग दुसऱ्या दिवशी वायजी महाजन, 2 लोक लागतात ना सहीला, वायजी महाजन आणि डॉक्टर शिवाजी होते, ते आमचे कोषाध्यक्ष होते भाजपाचे त्यावेळेस, डॉक्टर शिवाजी होते. ठीक आहे म्हटलं भाऊ, तुम्ही म्हणताय बरा भरून येतो बा. मग म्हटलं जास्तीत जास्त काय होईल, डिपॉझिट जप्त होईल. पण मी फक्त मनात एकच गोष्ट केली की झालं सुरेश जैनच्या विरोधात उभं राहिलं हे आपली हिस्ट्री होऊन जाईल. सगळ्यात महत्वाची. हा, माझ्या डोक्यात एकच गोष्ट, निवडून येणं तर हा विषयच नाही ना हो. कुठल्या गोष्टीने निवडून येणार आहे? एक तर मी इथला नाही, गाव शिवता नाही, लोकांना माहिती नाही मराठा आहे का, लेवा आहे का, गुजर आहे हे माहिती नाही. फक्त वैद्यकीय आघाडीचा अध्यक्ष आहे, चांगलं काम केलेलं आहे आणि एक चांगला डॉक्टर आहे, एवढीच पुण्य आपल्या मागे होती त्यावेळेस. दुसरं काय होतं? चला म्हटलं उभं राहिला तर ही हिस्ट्री होऊन जाईल ना की स्वतः चेंज होता कोणी आला. बरं म्हटलं फार गेलो. दुसऱ्या दिवशी जाऊन 2 लोक जे होते सहाय्य करणारे, ते एक वायजी महाजन आणि एक डॉक्टर शिवाजी होते. फॉर्म भरला. मग आता फॉर्म भरला तर आमच्याजवळ कुठे काय काहीच केला. गाडी काही पक्षाने दिल्या नाही, पक्षाने पैसा दिला नाही, पक्षाने फंड दिला नाही. मग माझी एक गाडी होती ती जैन, म्हटलं कुठे गाडी वापरायची. मी 70 किलोमीटरचा परिघ त्यावेळेस पायी पायी एकूण एक म्हणजे कितीतरी गोष्टी मी पहिल्यांदा आल्या आयुष्य जळगाव शहरातल्या. इतके वर्ष 25-30 वर्ष प्रॅक्टिस कशाला जाणार मी त्या झोपडपट्ट्यांमध्ये, एमडी माणूस कशाला जाईल. तर ते पहिल्यांदा पाहिल्या मी या गोष्टी. आलं का लक्षात? काय म्हटलं जळगावची गाणं आहे. आलं का लक्षात? लोक गटार नाही, काही नाही, पोल नाही. आलं का लक्षामध्ये? त्या महाबळच्या तिकडचे सगळे पोल तर मी टाकलेले आहेत. आलं का लक्षात? नगराध्यक्ष झाल्यावर अंधारात अशी परिस्थिती त्यावेळेस होती आमची. आमचे फक्त 3च नगरसेवक निवडून आलेले होते बॅचचे. त्याच्यामध्ये एक भगत बालानी, एक कैलासप्पा आणि सुभद्राताई. आता 3 लोक आमच्याकडे आणि 50 लोक त्यांच्याकडे, पैसा त्यांच्याकडे. इतक्या वेळेस 30 वर्षापासूनचे नगरपालिकामध्ये सत्तेत असलेले लोक, आणि त्याच्यात मला नवरदेव करून टाकलं. मग मी म्हटलं ना आता बोला माझा भाऊ, मी सापडलं तुम्हाला बकरा घरातला आहे म्हणून भरून टाक. समोरच्यांकडनं काही प्रेशर कोणाकडून? दादा आपले सुरेश दादा? नाही नाही, त्या बाबतीत दादाचं एक मानावं लागेल. आलं का लक्षात? दादाने नगराध्यक्ष असतानाही विरोधी म्हणून कामामध्ये कधी अडचण आणली नाही. त्यांचे चमचे त्रास द्यायचे एवढंच. हे मला नंतर अडकवण्यामध्ये त्यांच्या चमच्यांचं काम आहे, दादांचं काही नाही त्याच्यामध्ये. दादांबद्दल आज काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही नाथाभाऊ सोबत तर होतेच, आहेतच, म्हणजे आहेत, होते, राहणारच तुम्ही. पण मग आता त्यावेळेस तुम्हाला दादांबद्दल काही वाटत असेल ना की आता समोरचा एखादा माणूस असतो, आपण याच्या विरोधामध्ये नगराध्यक्षासाठी उभं राहतोय, तर मग त्याच्याविषयी काहीतरी भावना दादांच्याबद्दल मी माझं ओपिनियन करून घ्यायचं काही कामच नव्हतं, कारण मी त्यांना आयुष्यात कधी भेटलोच नाही ना. नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दादा ते त्यांच्या प्रचारासाठी फिरले. फक्त इथून समोरून गेले की फक्त हात करायचे आपल्या दारून, मी वरून हात करायचं एवढंच. त्याच्या बंगल्यावर कधी गेलो नाही मी. आलं का लक्षामध्ये? आमच्या मंत्री जातात आणि आमच्या आमदारही जातात, गेलो नाही. म्हटलं त्यांच्या बंगल्यावर जाऊन मी काय, ते आपल्या विरोधातले माणसं आपल्याला काय हसत थोडंच काय आपलं स्वागत करणार आहे. त्यांचं एवढं मोठं राजकारण संपवलं आपण. त्या अगोदर नगराध्यक्ष होण्याच्या अगोदरही कधी गेलो नाही, कारण मी त्यांचा फिजिशियन नव्हतो. त्यांचे फिजिशियन त्यांच्या समाजाचे लोक होते. कोटेचा होता, लोढा होता, हे होता, हे त्यांचे फिजिशियन होते. तर मी त्यांचा फिजिशियन पण नव्हतो. बाकीचे सगळे आमदार खासदार माझे पेशंट होते, ते नव्हते कधी.
निवडून आल्यानंतरचा क्षण. हा, फक्त मी एक एवढंच त्यांच्याबद्दल हे केलं की बा लोक किती भ्रष्टाचार केला त्यांनी हे तर मला स्वतःला माहिती आहे नंतर नगराध्यक्ष झाल्या, पण त्यावेळेस तर मला काही माहिती नव्हतं. पण गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आम्ही त्यावेळेस पाहायचे लेमॅन म्हणून, तर बऱ्याचशा सुधारणा ज्या झालेल्या आहेत, ज्या ज्या बिल्डिंग्स बांधल्या गेलेल्या आहेत ते झालेल्या आहे, हे त्यांच्याच काळात झालं ना. तुम्ही ते कसं ते कशा पद्धतीनं झालं हा विषय नाही. त्यांनी पैसे खाऊन ह्या संस्था हे केल्या, त्याच्यानंतर माझ्या ह्याच्यात क्लोज झालेला आहे. पुन्हा तुम्ही एखाद्या वेळेस ते वाचून काढा सगळं नारायण भास्करांचं ते कोर्ट केस, तुम्हाला दिसेल प्रत्येक ठिकाणी. हो, एवढं कशाला तुमचं हे जे कागद आणि पिन आणि टाचण्या असतात नगरपालिकेत येतात, हो त्याचाही पैसे खाल्लेले आहेत. आता काय सांगायचं तुम्हाला. पण मी कधी बोललो नाही, मी आजपर्यंत कुठल्याच स्टेजवर बोललो नाही. म्हटलं त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे, आलं का लक्षामध्ये. आपण आपल्याबद्दल बोलायचं. मी कधी आजपर्यंत सुरेश यांच्या विरोधात किंवा कुठल्या भाषणावर किंवा कुठल्या मंचावर मी कधीच त्यांच्यावर टीका केली ना. कुठल्या पेपरमध्ये त्यांनी तरी केली, त्यांनी तरी माझ्याबद्दल लिहिलं, आलं का लक्षात. पण मी कधी नाही एक काही करू शकत होतो. त्यांचं प्रत्येक प्रकरण काढून पेपरमध्ये देऊ शकत होतो. तुम्हाला पत्रकार मंडळीला बोलून मला काय हे घ्या, यातून हा एवढा भ्रष्टाचार, हे नमुने घ्या, प्रत्यक्षात पहा, कागदपत्र पहा. कागदपत्र तर माझ्या ताब्यात होते सगळे. पहिल्यांदा कोणाच्या हातात कागदपत्र गेले असतील ते आमच्या हातात. नगरपालिकेतला एकही कागद पेपर कधीच कोणाला वाचायला माझ्या अगोदर भेटला नाही. एंट्रीच नव्हते कोणाला. आला पहिल्यांदा जनतेसाठी नगरपालिकेतला रेकॉर्ड मोकळा करून देणारा माणूस नाही. मग मी त्याला विचारलं, आमचा पी होता मराठे. म्हटलं मराठे, आता समजा मी नगराध्यक्ष नाही आहे, नागरिक आहे, मला एखाद्या विषयाबद्दल त्याला माहिती पाहिजे किंवा माझ्या वार्डामध्ये काय कामं चालू होतं याची मला माहिती पाहिजे, तर ते कशी देता येईल आपल्याला. म्हणजे असं सोपं आहे. गव्हर्नमेंटने 8 आणे पेजप्रमाणे पैसे भरायचे नगरपालिकेमध्ये आणि झेरॉक्स काढून घ्यायच्या. झेरॉक्स मशीन आम्ही ठेवलेली होती तिथे. त्याच्यामुळे नगरपालिकेतला रेकॉर्ड पहिल्यांदा हे करणारा माणूस नाही. कोणाला काही लागो, आमचं काही चोरून नाही, लपून काम नाही आहे, आलं का लक्षात. माझ्याबद्दलही कोणाला काही पाहिजे असलं तर ते कागदपत्र तुम्ही घेऊन जा. निवडून आल्यानंतर कुटुंबातील जे लोक होते सर्व काँग्रेसमध्ये होते आणि विरोधक तो ऑलरेडी खूप मोठे होते. तो निवडून आल्यानंतर तो क्षण होता तुमचा, आनंद होता, तो कसा होता? गावाला जास्त आनंद झाला. तुमच्या गावाला? माझ्या गावाला तर झालाच, पण इथे जळगावला जास्त आनंद झाला. कारण जळगावला इतक्या वर्षानंतर जनतेला जसं जसं कळायला लागलं की या नगरपालिकेत फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे, आता हे रेजिम बदललं पाहिजे, हे लोकांच्या मनात होतं. आलं का लक्षात. आणि लोकांच्या मनासारखं झालं. हो, तर मिरवणूक एवढी मोठी होती, या इथे काउंटिंग स्टेशन होतं, तर आम्हाला भाजपाच्या कार्यालयात जायला 4-5 तास लागले त्यावेळेसची मिरवणूक सगळ्यात मोठी. आणि त्याच्यात तुम्हाला गंमत सांगतो की रायसोनीने 3 ट्रक भरून फुलं आणून ठेवलेले होते. अरे वा. हो, गुलाल आणून ठेवलेला होता. आता काय 5 जणांमध्ये भेटतील म्हणे याला. त्यांचे गणित त्यांच्याजवळ, आमचे भाजपवाल्यां संघावाल्यांच्या गणित त्यांच्याजवळ. खूप मोठा आनंद त्यावेळेस. आनंद म्हणजे काय झालं, मी नगराध्यक्ष नसतो झालो, आजच्या पिढीला, तुमच्या पिढीला या जळगाव शहरामध्ये एकही जागा मिळाली नसती कुठल्याच कार्यक्रम करायला. सगळ्या जागा ज्या आहेत त्या मी वाचवल्या. मी 80 जागा जवळजवळ त्यांच्या कब्जातून काढून घेऊन जनतेला दिलेल्या आहे. जळगाव शहरातल्या 80 जागा. तुमचं स्टेडियम झालं, अलग लक्षामध्ये. आणि ज्या ज्या जागा यांनी बळकावलेल्या होत्या त्या सगळ्या मी काढून घेतल्या. आमच्या चॅनलच्या आम्ही एक अभ्यास केला. आमच्या चॅनलचा म्हणजे आम्ही पहिले सर्व अभ्यास करून मनात एक प्रश्न आलाय आता की तुम्ही 5 वर्षाचं पद
असतं नगराध्यक्ष पद 2च वर्ष नगराध्यक्ष. नाही, ते 2च वर्ष ठेवलं. आम्हाला केडी पाटील नको. केडी पाटील नको. नको. कारण काय झालं की मी नगराध्यक्ष झाल्यापासून विरोधकांचे तर दुकानं बंद झाले, पण आमच्या पक्षवाल्यांची दुकानं बंद झाले. म्हणजे भाजपा. हां, मी फक्त एकच नियम काढला. म्हटलं पक्षवाल्यांना ज्यांना पैसे कमवायचे आहे सगळ्यांना येऊन सांगितलं मीटिंग घेऊन, किंवा नगराध्यक्ष झाला तुमच्या अपेक्षा आहेत किंवा आता आपला नगराध्यक्ष झाला आपल्याला 2 पैसे मिळतील. म्हटलं जरूर, तुम्ही माझ्यासाठी मेहनत केली आहे, कार्यकर्ता म्हणून केली आहे, तर तुमच्या कमाईचं साधन मी उत्पन्न केलं पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे. मग मी त्याच्यासाठी 4-5 गावातले इतर लोकांचे जे तज्ज्ञ आहे, नगरपालिकेतले नाही, त्यांना बोलवलं. क्वालिफाईड माणसाचा असा फायदा होतो. तर जेवढे तज्ज्ञ आहे गावात या फायनान्सच्या बाबतीत, म्हटलं वा मला माझ्या नगरसेवकांना काही तर कमाई करून द्यावंच लागेल. तर नगरपालिकेमध्ये तुम्ही मला एकच सांगा की मी 100 रुपयाचं काम तुम्हाला दिलं तर माझ्या नगरसेवकाला किती भेटतात, ते आम्ही काढून आणतो. आणि मग त्यांनी तसं काढून आणलं की तुम्ही जर कोणाला 100 रुपयाचं काम दिलं, समजा तुम्हाला रस्त्याचं काम दिलं, 100 रुपयाचं काम दिलं तुम्हाला, तर त्याला 30 रुपये भेटतात. कारण ते 100 रुपयाचं काम नसतं, ते 130 रुपयाचं असतं. मग म्हटलं जर एखाद्या माणसाला आपण 100 रुपयाचं नगरसेवकाला काम दिलं तर 30 रुपये भेटतात. तर मी एखाद्या नगरसेवकाला 10 लाखाचं काम दिलं, 8 लाखात, तर 3 लाख भेटतात ना. एका हप्त्यामध्ये 3 लाख कमवणं, हप्त्यात, महिन्यामध्ये तो 12 लाख कमवतो वर्षात. काय पाहिजे नगरसेवकाला? आणि ते ऑथेंटिक, भ्रष्टाचार करून नाही, कामं करून. तर त्या पद्धतीने त्या सगळ्यांना समजावून सांगितलं. म्हटलं तुम्ही कामं घ्या. आता त्यांच्या मनात तसा धाक होता तेव्हा सुरेश जैनचे त्यावेळेचे बिलं 6-6 वर्ष अजून दिलेली नाही आहे, कोणी ठेके घेत नाही. म्हटलं काम पूर्ण झालं, सीओची सही झाली की बिल देण्यास हरकत नाही, आणि माझी सही झाली की तुम्हाला खाली बँक आहे नगरपालिकेची, हे घेऊन जा आणि बँकेतून पैसे घेऊन जा. कारण कोणी नगरपालिकेत पैसे ठेवतच नव्हतं ना. जेवढ्या नगरपालिकेतून करातून पैसा यायचा हे लोक घरी घेऊन जायचे. मी कशाला घरी घेऊन जाऊ, माझ्याजवळ कायम पैसा असायचा. आणि म्हटलं कोणाला बिलाचा पैसा ताबडतोब भेटला आणि त्याची कंप्लेंट फक्त माझ्याजवळ करायची की तुमचं बिल कुठे आणलं. आम्ही असं ऐकून येत की डॉक्टरांना त्यांच्या घरापासून तर थेट पोलीस स्टेशन पर्यंत नेण्यात आलो. हो, चालवून नेलं. म्हणजे प्रथम नगराध्यक्ष असताना हो, ही घटना तुमच्या सोबत घडली होती. हो, हे कितपत सत्य? अरे ना, याला म्हणजे काहीच नेलं होतं त्याने मला. म्हणजे हे कितपत तुम्हाला वाटतं की हे सत्य? म्हणजे आकाशच तेवढा होता ना माझ्यावर. आलं का लक्षामध्ये माझ्याबद्दल? कारण नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यांचे दुकानं बंद झाले ना. कोणाला बरं वाटेल की जो तुम्हाला फुकटचा पैसा भेटतो? हे आरोप प्रत्यारोप तुमच्यावर त्यावेळेस? आरोप कशाचे काय असणार? आरोप काही नाही, हे तर ठरवून केलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुमच्यावर केडी पाटील नको, फक्त तुम्ही नको, नगराध्यक्ष नको, बाकीचं तर सगळे मॅनेज होता ना. मग केडी पाटील मॅनेज नाही होत ना. मेन माणूस मॅनेज व्हायला पाहिजे ना. सह्या करणारा तर तोच आहे. नगराध्यक्षाचा सही होता बरोबर 5 मिनिटात तुम्हाला खाली पैसा भेटतो ना. एवढा क्विक पैसा कुठेच गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये भेटत नाही. त्याला याच्या सहाय्या त्याच्या आहे, त्याचे सँक्शन त्याचे सँक्शन मंत्र्यालाही भेटत नाही. केलेल्या आरोपातनं म्हणजे आज सुखरूप आहात का आरोप जसेच्या तसे आहेत? नाही, कोर्टातून लढलो मी. लढले? हां, 2008 साली. हो, उलट तो निकाल येत असा आहे की प्रत्येक नागरिकाने वाचला पाहिजे. त्यावेळेस ठाकरे मॅडम म्हणून जज होता, जस्टिस महिला जज होता. हे माझं भाग्य, कारण त्या महिला सहसा हे होत नाही. आणि शिवाय मेरिटची हे होते, ती म्हणजे मेरिटच होतं त्यांना. ठाकरे म्हणून जज होता मॅडम ठाकरे, रिझल्ट वाचल्याच होत्या.
ते अशा माझ्या गरीब परिस्थितीतून होऊन जत झाल्या होत्या. तर तेव्हा त्यांनी पूर्ण अभ्यास केला, कारण ते काही असं कोणाबद्दल मत एकदम त्यांनी पूर्ण खंगाळून काढला अलग अलग. आणि जजमेंट देताना त्यांनी अशी जजमेंट दिली की डॉक्टर के डी पाटील नगराध्यक्ष झाल्यामुळे, हे जजमेंट आहे, निकालात आहे. मी सांगतोय माझ्याबद्दल हा निकाल आहे. डॉक्टर के डी पाटील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्यामुळे जळगावातील 2 मोठ्या नेत्यांची फार मोठी अडचण तयार झाली आणि त्यांना दाखला अलग अलग. डॉक्टर के डी पाटलांनी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही, कुठेही पैसे काढले नाही आणि पैसे खाल्ले नाही. त्यांचं राजकीय भवितव्य संपवण्यासाठी हे सगळं करून आल्याचं दिसत आहे. हा निकाल आहे. 2 वर्षात म्हणजे तुम्ही साधारण 2 वर्ष माझा 5 वर्षाचा टर्म होता ना. पण तुम्ही 2 वर्ष त्या म्हणजे नगर अध्यक्ष पदावर होतात त्यावेळेस. जात नव्हतं, कारण लोकनियुक्त असल्यामुळे मला ते काढूनही टाकू शकत नव्हते ना. 2 वर्षामध्ये जळगाव मधलं सगळ्यात चांगलं म्हणजे जे काम तुम्हाला वाटतं की तुम्ही आता म्हणजे आरोप प्रत्यारोप झाली, अनेक गोष्टी काही काही झाल्या तुमच्यासोबत, पण तुम्ही तुमची काम करण्याची जी वृत्ती होती म्हणजे आम्ही लोकांकडून ऐकून ती खूप चांगली होती. असं एखादं काम सांगा की तुम्ही ते खूप चांगलं केलं जळगावासाठी त्या 2 वर्ष. जळगाव शहरात तो पहिल्यांदा मी तर भ्रष्टाचार बंद केला आमच्या लोकांपासून आलं का लक्षामध्ये. तेव्हा मी त्यांना हे एकच सांगितलं की मला माहिती आहे किंवा मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली हे वाटणारच किंवा आपला नगराध्यक्ष झाला तर आपल्याला 2, त्याची मी व्यवस्था केलेली. तुम्ही जोही पैसा कमवसाल तो कामातून कमवा. मग आम्ही तर नगरसेवक नाही आहे, आम्हाला काय म्हटलं, जेही कार्यकर्ते आहे कोणी आहे तो नगरसेवकच पाहिजे असं नाही. तुम्ही शिवाजीनगरमध्ये मी शौचतात त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले, आमच्या पक्षाचे होते अलग अलग. म्हटलं त्याच्यातून तुम्ही 10 लाखाचं काम घेतलं तर तुम्हाला 3 लाख भेटतात, काय पाहिजे म्हणा. त्याला बरेचसे लोक ॲग्री झाले, काही लोक ज्यांना खूप मोठी हाव होती ते ॲग्री झाले नाही. मग त्यांनी हा कटला रचला, त्या नगराध्यक्ष आपल्याला चालत नाही, आपल्या म्हणण्याप्रमाणे ऐकत नाही. जसं आज मोदीजींची पद्धत आहे ऐकत ती कोणाच. त्यावेळेस ही तशी पद्धत होती. हां नाही, किती वर्षापासून चालू होतं ते. हा जेवढाही ज्या नगरसेवकांचा जो नशेली पदार्थांचं कामकाज करायचा, म्हणजे ज्याचं जीवन चालतं, म्हणजे माझ्या वेळेस कमी कमी 70 ते 80 नगरसेवक ते त्यांचे निवडून आलेले होते. हे हिस्ट्री शीटर होते, त्यांचे फोटो होते पोलीस स्टेशनमध्ये बंडूदादांचे यांचे त्यावेळेस. अलग अलग लक्षामध्ये. तर अशा लोकांमध्ये काम करायचं अलग अलग लक्षामध्ये. आम्ही तुला ठेवणार नाही, आम्ही तुम्हाला मारून टाकू. म्हटलं अजून काय करणार आहे. पण म्हटलं मी हे नाही करणार. स्टेडियमची जागा पेट्रोल पंपाला नाथाबा मागत होता, नाथाबाची मध्ये आली. मग ते आमचे तळेलकर गुरुजी होते, तो लक्षात ठेवा, अनुचे टीचर आहे ते अलग अलग लक्षात ठेवा. आणि स्टेडियमची जागा स्टेडियमच झालं पाहिजे. म्हटलं मी कुठे नाही म्हणतो. मी 2.5 कोटी स्टेडियमसाठी काढले नगरपालिकेतले आणि 2.5 कोटी कलेक्टरने दिले. ते 5 कोटी मी खर्च करून स्टेडियम आणलेलं आहे. आपलं आता हे जे म्हणजे सगळ्यात मोठं काम नाही, सगळ्यात मोठं काम ते नाहीच आहे. स्टेडियम बांधणं हे बांधणं काय सगळ्यात मोठं काम हे झालं की दुकानं बंद केली. हां, सगळ्यात मेन पॉईंट आहे की दुकानं बंद. म्हणून आता त्या दिवसापासून लोक पैसे खाता नाही घाबरतात. कारण यांचे 4-4 वर्ष जामीन होऊ दिले नाही आम्ही त्या पैसे खाणाऱ्यांच्या. सूर्यदादाची 4 वर्ष जामीन झाली नाही. मग यानंतर तुम्ही राजकारणात सक्रिय राहिलेच नाही का 2 वर्ष? नाही, मग मी पाहिलं ना की म्हटलं किती याने काम करा. शेवटी तुमच्यावर काही प्रसंग आला किंवा आणला तर शेवटी फॅमिली सफर होते ना. तुम्ही एकटं ठीक आहे हो, तुम्ही 17 मजल्यानं उडी मारा, काय फरक पडतो. मग तुम्ही म्हणा 17 मजली बरोबर तुमच्या घरातल्या सगळ्यांनी उड्या मारा, ते कुठलं नॉलेज आहे. आणि मला गरजच काय होती, आधी नाही.
राजकारणातून पैसे कमवण्याचा हा विषयच नव्हता. कारण माझ्या घरामध्ये लाखोने करोडोने कमवणारे माझी फॅमिली मेंबर आहे. माझी सून मोठी डॉक्टर आहे, माझा मुलगा मोठा डॉक्टर आहे. अलग अलग. त्या काळामध्ये तुम्ही लोकनियुक्त नगराध्यक्ष होता. तो काळ तुमच्यासाठी चांगलाही गेला, वाईटही गेला. वाईट नाहीच गेला, वाईट फक्त शेवटी गेला. म्हणजे जे काय मला जनतेने मदतच केली. पण मग त्यावेळेचं नगराध्यक्षाचं पद किंवा त्यावेळेचं जे तुमचं राजकारण होतं आणि आजचं राजकारण यामध्ये काही तुम्हाला थोडाफार बदल दिसतो का? नाही, आजकाल तर कसं आहे की राजकारण जे झालं आहे ते पैसा कमवणे ओरिएंटेड झालं. किंवा आपण नगराध्यक्ष झालो किंवा हे झालो तर आपण 2 पैसे कमवलेच पाहिजे या उद्देशानं आजकाल राजकारण चालतं. अलग अलग. त्यावेळेस एवढी हाव नव्हती. आता मी नगराध्यक्ष, मी काही करू शकलो असतो. मला ते एकाने येऊन सांगितलं, माझ्या एका नातेवाईकाने, तुम्ही आजपासून 50 लाख रुपये रोजाची माणसं झाली आहेत. म्हटलं असं कसं? नगरपालिकेचा नगराध्यक्ष झालं की त्याचं 50 लाख रुपये रोजचं उत्पन्न काही कठीण नाही आहे. तो बोब मला सांगतो, 50 लाख रुपये रोजाची तुम्ही माणसं झाली आहे. म्हटलं आता परत पडून हे मला सांगायला नको, माझं डोकं नको खराब करू. आलं का लक्षामध्ये? मी रोज नगरपालिकेतले 50 लाख रुपये काढून घेऊ आणि त्या नगरपालिकेवर 350 कोटीचं कर्ज आहे. नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर काय राहिले? आलं का लक्षामध्ये? हे पदावर आल्यापासून लोकांच्या ह्या भावना आहे. आज हा फरक आहे. आता त्यावेळेसच मी जर कॉम्प्रोमाइज करून घेतलं असतं, तुम्ही फक्त विचार करा किंवा मी ऐकलं असतं पक्षातल्या लोकांचं, ते मला स्टेडियमची जागा द्या, देऊन टाकली असती. मला हे पैसे खाऊ द्या, खाऊ, जेवढं खायचे असते तेवढे खा. म्हणजे मी लवचिकपणा दाखवला असता किंवा या लोकांचं हे गेलं असतं तर मी 5 वर्षाला आलो असतो ना. आलं का लक्षात? बराचसा तुमचा प्रवास ऐकला मी, म्हणजे नगराध्यक्षाचा असेल, समाजकारणाचा असेल, वैद्यकीय आघाडीचा असेल, सेवेचा असेल. हे जे जळगाव जिल्हा आहे, आता हा जळगाव जिल्हा आहे किंवा हे जळगाव तुमचं शहर आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बरंचसे आता जळगावला काही लोक म्हणतात की बुवा हे म्हाताऱ्यांचं गाव आहे, बाबा लोकांचं, किंवा युवा पिढी इथून आता चालली, पर्यावरण युवा पिढीला वाटतं की आपला काहीतरी कुठेतरी विकास थांबलेला आहे असं तुम्हाला म्हणजे काय वाटतं की यात काहीतरी बदल झाला पाहिजे किंवा की काय असं वेगळं काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, जळगाव शहराच्या बाबतीत बोललं तर मला अधिक जास्त बोलता येईल जिल्ह्यापेक्षा. जिल्ह्यातही मी काम केलेलं आहे. जिल्ह्याच्या वैद्यकीय आघाडीचा मी अध्यक्ष होतो, त्याच्यामुळे जिल्ह्यातही फिरणं झालेलंच आहे. पण माझा वैयक्तिक असा दृष्टिकोन आहे किंवा एखाद्या शहराची सुधारणा किंवा एखाद्या शहराचं पतन हे त्या शहरातील जो राजकीय प्रमुख आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. एखादा राजकीय नेता चांगला मिळाला किंवा त्यांचे विचार चांगले असतील, त्याच्या मनामध्ये समाज भावना असेल तर जनता त्याला साथ देतेच. हे धरून चाला तुम्ही. पण जर कामं लोकांचे झाले नाहीत, आता नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्याच एका कामासाठी एखाद्या माणसाला जर 10 वेळाच जावं लागायचं तर नॅचरली त्याचा रिव्ह्यू तसाच होणार. हे काही कामाचे नाही. आपण यांना विनाकारण नगरसेवक निवडून दिला. आणि खरं म्हणजे गावाचा आणि शहराचा विकास करण्याचं हे पहिलं माध्यम हे लोकप्रतिनिधीच आहे ना. या लोकप्रतिनिधी वार्डाचा नगरसेवक, त्याच्यापुढे नगराध्यक्ष घ्या, तिथला पालकमंत्री घ्या, शेवटी पैसा याच मार्गातून येतो. आला हेच लोक पैशाचे आणि पैशाशिवाय काही होत नाही. कुठे तुम्ही काही म्हटलं तर वैयक्तिक कामानं करून किती करेल मी माझा वार्ड दिवसभरातून झाडून काढेल माझ्या लोकांकडून, पण पूर्ण शहर तर काही मी स्वच्छ करू तर हे ते यंत्रणाच करतील ना. तर हे यंत्रणा चालवणारे जे लोक आहेत हे प्रतिनिधी आहेत. शासनाकडून पैसा आणणारे त्या शहरासाठी हे प्रतिनिधीच आहेत.
आलं का लक्षात? तर जेव्हा तुम्हाला लोकप्रतिनिधी चांगले मिळतील किंवा ज्याच्यात मी म्हणत नाही 100% भावना त्यांच्यामध्ये सेवेची असेल, पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणात जरी भावना असली किंवा ना मला माझ्या गावासाठी काही करायचं आहे एवढं जरी असलं तरी पुरेसं आहे. आणि आज असं दिसतं थोडक्यात की लोक निवडून आल्यानंतर ह्या भावना जरा कमी झालेल्या आहेत. आता मी माझ्या पक्षाचं सांगतो ना की माझा पक्षाचा आमदार जेव्हा निवडून येतो तो माझ्याकडे येणारच. इलेक्शनला जेव्हा उभा राहतो तेव्हा तो तेव्हा येतो आणि 5 वर्ष संपल्यानंतर परत एकदा तो हे येतो तेव्हा भेटतो. म्हणजे मधल्या 5 वर्षामध्ये त्याच्या कार्यकर्त्यांशी किंवा पक्षातल्या सिनियर माणसाशी त्याचा कॉन्टॅक्ट नाही. आलं का लक्षात? तर ही पद्धत फार चुकीची आहे. वैयक्तिक लोकांशी कार्यकर्त्यांशी भेटणं काही काय असे ना, नुसती भेट दिली तर बरं वाटतं. आज समजा माझ्याकडे हे आला मंत्री आला तर मी 50 लोकांना सांगेल की आज गिरीश भाऊ माझ्याकडे येऊन गेले, पाटील साहेब येऊन गेले. आलं का लक्षामध्ये? बरं झालं तुम्ही गिरीश भाऊंचं नाव काढलं. हो नाही नाही, गिरीश भाऊ असं की तो माझा सल्लागार आमदार होता त्यावेळेस. हां वैद्यकीय आम्ही डॉक्टर आहे, डॉक्टरला राजकारण समजत नाही म्हणून पक्षाने हा आमदार आहे आणि मोकळा आहे, यंग आहे. मग डॉक्टरांना राजकारणामध्ये काही अडचणी आल्या आहे तर त्यांना कोणीतरी सल्लागार द्या. मग सल्लागार शेपटी उचलून जाणारा कोण? गिरीश महाजन. गिरीश महाजनला काही सांग. आजचे मंत्री तेव्हाचे सल्लागार होते. हां सल्लागार होते, सल्लागार आमदार माझे डॉक्टर के डी पाटलांचे. आलं का लक्षात? तर पक्ष सगळ्या गोष्टींना विचार करतो. शेवटी कसं आहे, पण सल्लागार आमदार असताना नगरपालिकेची किती कामं होतात. आलं का लक्षात? आणि 15 दिवसांना आम्ही बैठक घ्यायचो, माझ्या घरीच घ्यायचो. आलं का लक्षामध्ये? आणि आम्ही आढावा घ्यायचा आणि आढावा घ्यायचा काम गिरीश महाजनचं होतं. दादा काय काय काम झालं आज? अरे गिरीश या वार्डामध्ये हे नाही, इथे फंड नाही, हे नाही. तो आमदार होताच. मला होता मुख्यमंत्र्याशी डोकं आण, काही पैसे हो. आलं का लक्षात? तर ते आमचे सल्लागार आमदार त्यावेळेचे गिरीश महाजन, आता मंत्री झाले. त्या निमित्तानं तरी ते यायचेत. आलं का लक्षात? आता असं झालं आहे की त्यांना ते इतके बिझी झाले आणि इतके हे झाले तरी जुन्या कार्यकर्त्यांशी किंवा याच्याशी तुम्ही नका येऊ, तुम्हाला वेळ नाही. तर कार्यकर्त्यांची काय अपेक्षा असते की आपण या माणसाशी जुळलेलं आहे हे त्याला माहिती पाहिजे, मला माहिती पाहिजे. आम्ही म्हणत नाही की तुम्ही मंत्री झाल्यानंतर या, तुम्हाला अनेक मोठे काम आहे. पीएला सांगा करे दादाला फोन जरा, आज दादांचा वाढदिवस आहे. 1 मिनिटाचं काम असतं, दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. किंवा काही दिवसांनी दादा कशी आहे तब्येत वगैरे. तर याने काय होतं की ही भावना पक्षाची कमी झाली आहे. तुम्हाला सांग, तुम्ही आता गिरीश भाऊंचं नाव काढलं, तुम्ही म्हणजे नाथाभाऊ बी तुमच्या सोबत होते तेव्हा, इंचार्ज होते. गिरीश भाऊ बी तुम्ही म्हणतात सोबत होते. म्हणजे तुम्ही त्यावेळेस पासून नाथाभाऊंना आणि गिरीश भाऊ यांना बघताय बरोबर जेवायचे. आता म्हणजे सोबतच तुम्ही त्यावेळेस पासून बघताय. म्हणजे त्यावेळेसचे बदल आणि आजचा बदल दोघांमधला फारच बदल झाला. म्हणजे त्यावेळेसचे नाथाभाऊ, त्यावेळेसचे गिरीश भाऊ फार जवळीक होती. आज फारच म्हणजे दोघांमध्ये म्हणजे तुम्ही डोळ्या देखत पाहतायत बा, म्हणजे सुरुवात पासून तर आतापर्यंत. अगदी म्हणजे मी पक्षात आलो त्याच्यामुळेच पक्षात आलो ना. मग आता ते तुम्ही दोघांमुळे पक्षामध्ये आले नाही, आज दोघही गिरीश महाजनमुळे नाही, नाथाभाऊ. पण मग त्यावेळेस जवळीक फार होती दोघांची एकमेकांची, माझे सल्लागार होते ना. पण मग आता दोघही सोबत नाहीत ना. ते दोघे सोबत नाही आहेत, त्या दोघांचा वैयक्तिक भाग आहे तो. त्याचा पक्ष हे काही घेणं देणं नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, पक्ष काही म्हणत नाही की गिरीश नाथाभाऊला 4 शिवाय देऊ नये किंवा त्यांच्या पक्षातल्या भाजपचे लोक किंवा संघाचे लोक नाथाभाऊला म्हणत नाही गिरीश महाराजांचा विषय. हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुमचं वैयक्तिक कुठे फाटलं हे तुम्ही पाहायचं. तुम्ही त्याचे संबंध कसे परत जोडून घ्यायचे हा तुमचा वैयक्तिक भाग आहे. संबंध जोडून घेतल्यावर तुमचा फायदा किती आहे आणि त्यांचा फायदा किती आहे हे तुम्ही पाहायचं आहे. हे टोटली दोघांच्या भानगडी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही याच्यात डोकंच घालू नका, हे वैयक्तिक आहे.
मग एवढं जर ह्या म्हणजे राजकारण असं चालू आहे आता, नाथाभाऊ, गिरीश भाऊ किंवा हे आमदार असतील, ते आमदार असतील, आता हे सर्व राजकारण चालू असताना तुम्ही म्हटले की हा त्याला शिवी देतो, तो याला हे बोलतो, तो त्याला बोलतो, मग तुम्ही हे दोघांचं सगळ्यांचं पाहून तरुणांना काय संदेश द्याल याच्यात? काय नाही, राजकारणात तरुणांचे डोके खराब होतात ह्या गोष्टी ऐकून. एक तर सिनियर तरुणांनी याच्यात आता संदेश काय घ्यावा, मुद्दा आहे. आता त्याच्यामध्ये सिनियर लोकांचं एक असं आहे की सिनियर लोकांच्या याच्या भानगडी पाहून वाचून त्यांचं मनोरंजन होतं, हा महत्त्वाचा भाग आहे. आलं का लक्षात? तर जोपर्यंत या दोघांच्या भानगडी संपत नाही तोपर्यंत तो टी व्ही पाहतात. म्हणजे हा एक मनोरंजनाचा भाग आमच्यासारख्या सिनियर लोकांसाठी आहे आणि आम्हाला माहितीही आहे. आलं का लक्षामध्ये? हे असंच चालणार आहे. आता यंग लोकांचं जे आहे, यंग लोकांचा जो या लोकांबद्दल भरोसा आहे, आता यंग लोक त्यांच्या पक्षाकडे जातात. आता नाथाभाऊ चांगले कार्यकर्ते होते किंवा के डी पाटील चांगले कार्यकर्ते होते, कारण प्रत्येक माणूस पक्षाशी बांधलेला जातो. जसाही पक्षामध्ये येतो ना, तो त्या पक्षाच्याच पुढाऱ्यांशी जोडला जातो. म्हणजे कोणी पक्षाचा कार्यकर्ता असं म्हणणार नाही की बाबा मी गिरीश महाजनशी जाऊन भांडतो आणि नाथाभाऊशी जाऊन तुम्ही भांडणं का करता, असं कोणीच नाही म्हणणार. आलं का लक्षामध्ये? दोघांच्या याच्यात ठीक आहे, तुम्ही म्हटले की दोघांच्या याच्यात काही न बोललेलं बरं. बिलकुल बरोबर. मग त्यावेळेची भाजपा आणि आताची भाजपा नाही, आमच्या वेळेस अशा गोष्टी झाल्याच नाहीत. कारण ह्या गोष्टी सांभाळून घेणारे भाजपतले सिनियर लोक होते. होत नव्हतं असं नाही. एका आता मला जर एवढा मोठा त्रास दिला तर कोणाच्या मनात तर होतंच की नाही. 100%. के डी पाटलाला त्रास द्यायचा आणि या पदावरून काढायचं, तर हे पक्षश्रेष्ठीपर्यंत पोचतंच की नाही. पण पक्षश्रेष्ठी त्यावेळेस जो त्यांचा महत्त्वाचा भाग येतो, आला का लक्षात, हे या गोष्टीचा समोरासमोर बसून हे करायचे. आता नाथाभाऊने मला हे दिल्यानंतर मला संघावाल्यांनी बोलवलं होतं. काय बाबा, म्हणजे संघाचे 5-7 लोक बसले, हे बसले, ते याने मला धक्काबुक्की पण केली होती म्हणून ते आले. आलं का लक्षात? आणि यांच्या काही दुकानं बंद झाल्यामुळे धक्काबुक्की करायला लागून गेले होते. मग ते संघावाल्यांनी आम्हाला मला बोलवलं. काय म्हणायचं तुमचं नाथाभाऊशी काय वाईटपण आहे? म्हटलं माझा काहीच वाईटपण नाही नाथाभाऊशी. आलं का लक्षामध्ये? ते नाथाभाऊला विचारा. तर संघावाले मग मी एवढ्या स्तरावर गेल्यानंतर मी पक्षाला सांगून दिलं किंवा हा राजकारण हा माझा विषयच नाही आहे. तुम्हाला कोणी उभं राहायला कॅन्डिडेट भेटत नव्हतं म्हणून तुम्ही मला लोकनेते नगराध्यक्ष म्हणून उभं केलं आणि मग लोकांनी निवडून दिलं. मला काय, मी आजही राजीनामा दिला तर मला काय फरक पडतो? म्हणजे संघावाल्यांना सांगितलं की उद्या मी माझा राजीनामा पडतो, आजच घ्या. मग ते घाबरले. तेव्हा जर पहिला लोकनेता नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि तो राजीनामा देतो आहे, तर त्याला इतक्या लेव्हलपर्यंत त्रास द्यायला नको कोणी. मग त्यांनीच ते त्यांना समजूत घालून ते सगळं, तर ही गोष्ट आता कमी झाली. कारण नाथाभाऊ आणि गिरीश महाजन काही जन्माचे एकमेकाचे हाडवैर नाही आहे. गिरीश महाजनला जे डेव्हलप केलं ते नाथाभाऊनच केलं आहे. आम्ही जायचं ना जामनेरमध्ये प्रचार करायला, मला जायचं काय काम होतं? आम्ही त्या तांड्या फांड्यांवर रात्रंदिवस राहून नाथाभाऊ आम्ही त्यांचा प्रचार करायचा. आलं का लक्षामध्ये? म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वैयक्तिक आहे. काही लोक त्याच्यामध्ये गैरफायदा घेतात. आलं का लक्षात? संघामध्ये काही बदल नाही पडला संघामध्ये कारण ऐकून म्हणजे कसं असतं, तुम्ही परत म्हणतात, म्हणजे आता म्हातारं तर नाही म्हणू शकत मी तुम्हाला, परत जुने लोक म्हणतात तुम्ही म्हातारे नाहीच आहेत अजून, यंग आहेत. 80 झाले ना. हा, तर यंगच आहेत ना. मग त्यावेळेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यंग त्यावेळेचे आणि आजही यंगच आहेत. लोक म्हणतात की त्यावेळेस संघ फार वेगळ्या पद्धतीने, फार अचूक पद्धतीने काम करायचं. त्यावेळेच्या संघामध्ये आणि आताच्या संघामध्ये तुम्हाला बदल? काही फरक नाही. संघाचं जे ध्येय धोरण आहे हे संघ त्याच्यापासून कधीच दूर जात नाही. आलं का लक्षामध्ये?
संघाचा जो विचार एकदा माणूस संघात येतो तो संघाच्या विचाराचा पूर्ण विचार हे करूनच संघात जातो. मध्यंतरी कसं आहे, एका न्यूज रिपोर्टर होते, त्यांनी असं विचारलं होतं, भाजपातील एका ज्येष्ठ नेत्यांना विचारलं होतं, ज्येष्ठ मंत्री नेत्यांना विचारलं होतं किंवा मुख्यमंत्र्यांना, किंवा जर समजा सांगितलं संघाने किंवा दाऊदला तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घ्यावं, तर तुम्ही लगेच संघाकडे गेल्यानंतर लगेच दाऊदला घेशाल. आता ही परिस्थिती, अनेक लोक पक्षामध्ये येत आहेत, अनेक जात आहेत, म्हणजे तशी परिस्थिती त्यावेळेस संघामध्ये नव्हती, आता यायला लागली का तशी? नाही, हे चुकीचं आहे. हे काही लोक त्यांच्या संघाचं जे मी सांगतो, सगळ्यात जास्त संघाचं काम करणारा कोणी नगराध्यक्ष असेल तो मी जेव्हा नगराध्यक्ष झालो तेव्हा आपल्या संघाच्या लोकांजवळ काहीच नव्हतं. त्यांच्याजवळ एकही जागा नव्हती, त्यांना कार्यालय नव्हते, त्यांना कुठे त्यांचं संचालन काढायला कुठे जागा नव्हत्या. मग त्यांनी एक दिवशी मला बोलवलं. अलग संघावाले त्या पद्धतीनं काम करतात किंवा आता आपले प्रोग्राम वाढले, आपले हे वाढले, तर आपल्याला काही असे परमनंट एखाद्या प्रायव्हेटवाल्याला म्हटलं की तुझ्या घरापासून आम्ही आमचं पत्रसंचालन करतो, हो म्हणणार नाही. तर आम्हाला हक्काचं काहीतरी असं पाहिजे की बा जिथून आम्ही. मग त्याने बोलवलं मला एक दिवशी, तर समोर पाहतं तर सगळ्या हापचड्ड्या 400-500 आणि मला उभं केलं. तिथे आपल्या ते धरणगावच्या संघाचे मोठे कार्यकर्ते आहेत, चौधरी मराठे, अलग लक्षात. ते म्हणत की तुम्ही आता नगराध्यक्ष झाला आहे. मग आता मला संघाचं सगळं माहीत असतं. म्हटलं हो, आपण नगराध्यक्ष झाला आहे साहेब आता, असं म्हटलं की मग त्यांच्या डोक्यात घेऊन जातं की हा मी काय झाला, हा हे आहे. म्हटलं मी कुठे झालो, मी म्हटलं एक वैद्यकीय व्यवसाय करणारा माणूस तुमच्या प्रयत्नानं मी नगराध्यक्ष झालो. तुम्ही फिरले गल्लोगल्ली, तुम्ही गेले लोकांच्या घरी. सकाळी 5 वाजता माझा प्रचार करणारे कोण लोक आहेत तर मी लोकांना विचारायचं तर ते म्हणत होते की काळ्या टोप्या घालणारे लोक येतात. म्हटलं तुम्ही 5 वाजेला सकाळी जाऊन माझा प्रचार करायचे, मी उठलेलंही नसायचा. तर मी जे निवडून आलो हे कार्यकर्त्यांच्या, तुमच्या संघाच्या कार्यकर्त्यांच्या, तुमच्या लोकांच्या पुण्यानं आलं आहे. आलं काय लक्षात? खूप झाले. मग म्हणतं आम्हाला काय देतं? म्हटलं माझं काय, मी म्हटलं फक्त इथे जनतेने दिलेला एक माणूस आहे. आलं काय लक्षात? किंवा तुम्ही जनतेचं काम करायचा हा तुम्हाला अधिकार दिलेला आहे. माझं असं वैयक्तिक काहीच नाही आहे. म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मला देता येईल नगराध्यक्ष तर म्हणून मी देईल. मग त्यांनी हा विषय म्हटला की आपल्याजवळ संघासाठी जागाच नाही आहे. मग त्या ओपन स्पेसेस भरून याने दाबून ठेवलेल्या होत्या. मग विशाल त्रिपाठी आणि दिनेश जोशी माझ्याबरोबर यंग होते, ते चांगले कार्यकर्ते होते, नामकरत लोक. नुसतं काम सांगितलं की तेव्हापासून कामाला लागायचे. विशाल त्रिपाठी आणि दिनेश जोशीचं काहीतरी बिघडलं, मग आता त्याच्यामुळे दूर झाला. विशाल आहे अजून. त्यांना फक्त सांगायचं, विशाल दुपारपर्यंत आपल्याला 10 जागा कुठे कोणी क्लेम केलेल्या नसतील त्या काळ, आणि ज्यांनी नियम सोडून दाबून ठेवलेले असतील त्या काळ. नियम असा आहे ओपन स्पेसचा की बघ ती तुम्हाला दिल्यापासून 3 वर्षात तुम्ही ते डेव्हलप केलं पाहिजे. हे जर त्यांनी नाही केलं तर नगराध्यक्षाला ते जागा काढून घेण्याचा अधिकार होता. आता हे कोणाला माहिती आहे? सुरेशजींच्या विरोधात कोण बोलतो कोण काढतं? हे तर नगराध्यक्ष सुशिक्षित असल्याचा फायदा होतो. मी ते सगळे नियम वाचलेले होते, इंग्लिशमधूनही वाचलेले होते. मी ते इंग्लिशचं पुस्तकही आणलं होतं, मीटिंगला गेलो होतो. म्हटलं यांनी 17-18 वर्ष जागा दाबून बसल्या, यांनी काय याच्यात हे डिफॉल्टर आहे. मग त्याला म्हटलं की हे डिफॉल्टर कार्ड किती आहे? तर 80 लोक डिफॉल्टर निघाले की ज्यांनी जागा दाबून ठेवलेल्या आहे. तर तुमच्या समाजाला दिल्या, तुम्हाला दिलीच नाही, 3 वर्षात डेव्हलपमेंट केलीच नाही. अलग लक्षात. मग त्या 10 जागा काढल्या. संध्याकाळपर्यंत जागा, म्हणजे त्यांना एवढ्या 5 जागा देणारा नगराध्यक्ष मीच पाहिला. मग त्याच्यामुळे मग त्यांचं स्टेडियमवर आपल्या ताब्यात आलं. त्यांना संघाच्या स्वतःच्या जागाला गायत्री मंदिर झालं, दुनियावाली बाबाचं मंदिर झालं, मेरूनमध्ये ते एक मंदिर झालं आहे. ह्या सगळ्या संघाला दिलेल्या जागा आहे. ह्या हाऊसिंग सोसायटीतली जागा मी संघावाल्यांकडे सुपूर्द केलेली आहे आमची. ते आता तो आपला हा पाहतो, दीपक पाहतो सूर्यवंशी. ते देशपांडेला दिली होती संघावाल्या.
त्यावेळेस तुम्ही 3 राजकीय नेते फार जवळून बघितलेत. एक सुरेशदादा जैन, गिरीश भाऊ महाजन आणि नाथाभाऊ. हो, बरोबर. म्हणजे 3 फार जवळून बघितले, कारण तुम्ही जळगावात राहतात आणि जळगावातच तुम्ही नगराध्यक्ष झालात आणि 3 लोक तुम्ही फार जवळून बघितले. तिघांमध्ये असं तुम्हाला असं म्हणजे स्वभाव कोणाचा जास्त आवडला? असं एखादाचा स्वभाव असतो की आता दादांचा स्वभाव असा आहे, भाऊंचा स्वभाव असा आहे, याचा स्वभाव नाही. स्वभाव म्हटलं म्हणजे सुरेश जैनशी तर वैयक्तिक माझा कधी संबंधच नव्हता. 50 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक लोक बघितलीत, अनेक नेते बघितलेत, काही कमी नाही. नेते आले गेले, किती बघितली तुमच्या याच्यामध्ये. आम्ही तर आता 2, 3, 4, 5 असे बघतो. तुम्ही अनेक बघितले 50 वर्षाच्या काळात, समाजकारणात पण आणि राजकारणात. हो. 3 नेते फार जवळचे होते तुमचे त्यावेळेस. एक म्हणजे तुमच्या एवढ्या बोलण्यात नातं ऐकण्यात आलं. सुरेशदादा, नाथाभाऊ आणि गिरीश महाजन. या तिघांमधलं म्हणजे तिघांमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणाचा स्वभाव कसा आहे? नाही, स्वभावाबद्दल म्हणजे काय, वैयक्तिक संबंध असले तर माणसाचा स्वभाव कळतो. त्याचं कार्य तर तुम्हाला त्याच्या याच्यामधूनच समजतं की हा किती काम करतो, हा किती सक्षम आहे. आता स्वभाव म्हटलं तर सुरेशदादा हे सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाच्या किंवा याच्या विरोधात असल्यामुळे त्यांच्याशी असा वैयक्तिक संबंध येणं कठीणच होतं, कारण त्यांचा रस्ता वेगळा होता, आपला रस्ता वेगळा होता. पण एक व्यक्ती म्हणून त्यांना काही दोष द्यायचा असा काही विषय नव्हता. जे काही होतं ते राजकीय होतं. ते त्यांच्या पक्षाच्या होते, तर त्यांचा पक्ष आमच्या विरोधात होता म्हणून ती दरी होती. माणूस म्हणून गावात त्यांनी डेव्हलपमेंट केली. कशी केली ही गोष्ट वेगळी आहे, त्याच्यात मी जाणार नाही. किंवा त्यांनी 17 मजली कशी बांधली, काय केली, पण बांधली ना त्यांनी. ग्राउंड आहे, हे आहे, ह्या गोष्टी आहे, ह्या त्यांनी डेव्हलप केल्या. कशा केल्या? हे त्याचं विवंचना करणारे लोक दुसरे होते ना आमच्याजवळ, केलं ना त्यांनी, त्याच्याही केसेस चालले ना त्यांच्या. पण त्या बाबतीत मी काही त्यांना म्हणणार नाही. पण एकच म्हणेल किंवा या शहरामध्ये काय जे महत्त्वाचे मोठे कामं झाले हे दादांच्या कार्यकाळात झाले. कोणी कबूल करेल, मी करतो कबूल. मी 17 मजली नाही बांधली, त्यांनी बांधली आहे. आलं का लक्षामध्ये? गावामध्ये शैक्षणिक संस्था आहे, ग्राउंड्स आहे, हे डेव्हलपमेंट आहे, ते आहे. आलं का लक्षात? तर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या हिशोबानं कामं केले. नाथाभाऊ तर महाराष्ट्रात चांगला नेता, तुम्हाला सांगतो. नाथाभाऊसारखा काम करणारा नेता कोणी नाही. नाथाभाऊसारखी संघटना नाही तर मी कशाला आला असतो कामधंदे सोडून. एक समाजसेवक कशासाठी आला असता? कशाला? डॉक्टर माझं त्या काळामध्ये एवढं उत्पन्न की लोकांना तेवढा आकडा बी बरोबर वाटायची, इतकी माझी प्रॅक्टिस. पूर्ण नाथाभाऊंची प्रेरणा. हां, नाथाभाऊ कसं आहे, एक तर गावशिवचे आहे, समाजाचे आहे. आलं का लक्षामध्ये? आणि त्यांनी रिक्वेस्ट केली किंवा ठीक आहे आता झालं तुमचं, भरपूर कमाई झाली, पोरं झाले, मोठे झाले, थोडंफार या आमच्याबरोबरही. आलं का लक्षात? आणि आता ते संकटमोचक. नाही, संकटमोचकांच्याबद्दल तर मी केव्हाच म्हणेल की हा माणूस चांगला आहे. लोक त्यांना काही म्हणू, त्यांच्या चरित्रावर काही म्हणू, हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण ते खरं संकटमोचक आहे. गिरीश महाजनसारखा धडाडीचा एखादं काम द्या, गिरीश महाजन काम द्या बंदाबरोबर उडी मारतील. आलं का लक्षात? आता वास्तविक माझ्यावर पक्षातल्याच लोकांनी गंडांतर आणला. माझ्यासाठी पहिल्यांदा हायकोर्टात गाडी घेऊन जाणारा कोण माणूस आहे पक्षाचा? गिरीश महाजनच गेले. नजाबाने फक्त इथे असं बसताना अरे गिरीश, डॉक्टरांचं पाहून गेले काय? पाहून कशाला? गाडी काढली गेले. अरे हां, आलं. गिरीश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे जे आपण म्हणतो की जी वट म्हणतो आपण, जिल्ह्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, हा टिकून जाणारा माणूस आहे. मला सांगतो, काही त्यांनी फार माझं भलं केलं असं नाही. आलं का लक्षात? नाही, उलट त्याच्या मतदारसंघात जायचं तर आम्हाला एक पैसा भेटायचा आणि घरातून गाड्या आमच्या घेऊन जायचे, पैसे आम्ही खर्च करायचे. आलं का लक्षामध्ये? पण
क्लीन माणूस आहे. लोक आता त्यांच्यावर वैयक्तिक त्यांच्या ह्याच्याबद्दल हे करतात ते बरं नाही वाटत. अरे कोणाची प्रायव्हेट आहे, मला काय म्हणायचं आहे. एखाद्या मुसलमान नेत्याला 4-4, 5-5 बायका घरात असतात, 4-5 बायका बाहेर असतात. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण पक्षासाठी म्हणून, पक्ष संघटनेसाठी म्हणून, पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा माणूस, आलं का लक्षात, हा गिरीश महाजन होऊ शकतो. आणि तसे नाताभाऊ पण होते, असं नाही. हे पक्ष सांभाळला, मोठा केला. अगोदरच्या लोकांनी जो पक्ष आणला, काय होतं, मी नगराध्यक्ष म्हणून जेव्हा निवडून आलं तेव्हा नगरपालिकेच्या मागच्या लोकांच्या पुण्याने फक्त 3 नगरसेवक होते. काय होतं जळगावात, भाजपचा बी नव्हता. हे कोणी डेव्हलप कोणी केलं. त्याच्यामध्ये गिरीश महाजनचा एकच म्हणेल की अतिशय उत्साही आहे, कामाचा कंटाळा नाही. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे ते गिरीश महाजन, त्याला जीव घालणं फार सोपं आहे. तो नॉनव्हेज खात नाही, दारू घेत नाही. तर तो आम्ही आढावा घ्यायचा तर मग जेवण करायचं, म्हणून भाऊ ते जेवण घेऊन नाही जे असेल ते घरी. अरे म्हटलं भाऊ तू मंत्री आहे, आमदार आहे. दादा आम्ही नॉनव्हेज खात नाही, मी दारू घेत नाही. मग कुठल्या हॉटेलमध्ये जायचा काय विषय आहे. आला इतकं सोपं जेवण आला. जे असलं ते खाऊन घेईल, म्हणजे जे असलं ते खाऊन घेईल. जे सांगितलेलं काम आहे ते करून देईल, मनापासून करेल. आलं का लक्षामध्ये. असं नाही करतो पाहतो हे करतो, हा विषयच नाही ना. अजूनही त्यांचा म्हणजे मला फक्त एकच कौतुक वाटतं आहे की आमच्या वेळेस 25-30 वर्षाच्या अगोदर जो उत्साह होता, आजही त्याचा उत्साह तेवढाच टिकून आहे. आणि जमेची बाजू आहे ना पक्षासाठी. तुमच्या पक्षाला असा माणूस भेटणं, आलं का लक्षात. आणि एकनिष्ठ आहे पक्षाला. 2000 साली तुम्ही प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष 2001ला 2001ला. आता स्थानिक स्वराज्यांच्या ह्या निवडणुका चालू होत्या. त्यावेळेचा अनुभव तुमचा फार काही तगडा नव्हता असं म्हणायला काही मला, म्हणजे तगडा बी असेल पण तुम्ही ते सगळं नवीनच होतं तुमच्यासाठी. तो सल्लागार दिला होता ना, सल्लागार तुला काही करणार नाही म्हणून. आता नवीन जे लोक इच्छुक उमेदवार आहेत नगरपालिकेसाठी, नगराध्यक्षासाठी, नगरसेवकांसाठी, यांना काय सल्ला द्याल. नाही, नगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये तुम्हाला जेही तुम्ही सिलेक्शन करता, एक तर पहिल्यांदा पक्षश्रेष्ठीने कुठल्या नगरसेवकापासून आपल्याला फायदा होतो हे पाहायला नको. आजकाल ते होत आहे की हा नगरसेवक माझा आहे, हा ते आहे, तो आहे, तो आहे, माझा ऐकतो, काय काय देत असेल त्यांना तर ते, म्हणजे सोयीचे नगरसेवक. हा विषय यायला नको मेरिटच्या पुढे. ठीक आहे, तो थोडा गुंड प्रवृत्ती असला तर चालतो, पण तो जर त्या वार्डात इमानदारीनं काम करतो, लोक त्याच्याबद्दल ना म्हणतात की हा मला चालेल, असे लोक, आपण त्याचा हे नाही करायचं. जनतेमधून त्याचा हे झाला पाहिजे, आढावा घेतला पाहिजे किंवा आम्ही तुमच्या आढावा म्हणजे काय तुम्ही याच्यासाठी पक्षातल्या लोकांकडून घ्यायला पाहिजे असं नाही. 5-10 लोक बोलवले का रे हे तुम्हाला कोण नगरसेवक पाहिजे, आमच्याकडे असे आहे. तुम्ही 95 लोकांचा तर परवा वाचला, तुम्ही लिस्ट फायनल करून दिली. कोणाला विचारलं तुम्ही. ह्या गोष्टी नको व्हायला. हे जनतेतून यायला पाहिजे, पक्षातून नाही यायला पाहिजे. म्हणजे तुमचं सिलेक्शन हे जनाधार असलेलं पाहिजे. पहिला सगळा हा मुद्दा आहे. जनतेला कोण कन्व्हिनियंट आहे, कोण आवडतं, जनता कोणाच्या घरी जाऊ शकते अर्ध्या रात्री. आलं का लक्षात, आलं का लक्षात ही गोष्ट. कारण शेवटी तुमच्या वार्डात काम करतोच करणार आहे. तुमच्या वार्डाची डेव्हलपमेंट झाली तर शहराची डेव्हलपमेंट होईल. त्याचा तुम्ही बायोडेटा वैयक्तिक हा किती करप्ट कोणी नाही आहे असं तर म्हणतात नाही, पण किती पर्सेंटेजची करप्ट आहे. आता पूर्ण डिपार्टमेंट खाणारे नगरसेवक आहे. आलं का लक्षात. मला माहीत आहे ना, हे तर मी सगळंच पाहिलेलं आहे, मी सह्या केलेलं आहे त्याच्या ह्याच्यावर. आलं का लक्षात. तर या पक्षाची तुम्हाला जर हे टिकून ठेवायची असली, आज पक्षाची इमेज सुदैवानं चांगली आहे. यांच्यामुळे असं मी म्हणत नाही, मागच्या अनेक
कार्यकर्त्यांची हे पुण्य आहे. भाजपला सुरुवातीपासून चांगले कार्यकर्ते भेटले सिनियर आलं का लक्षामध्ये. उत्तमराव पाटलासारखे लोक आले, डॉक्टर सरोदेसारखे लोक आले, हरिभाऊ जावळेसारखे लोक आले आल्या का लक्षात. पाहिजे महाजनसारखे लोक आले. हे सगळे नामकरप लोक आलं का लक्षामध्ये. हो, मी नगरपालिकेमध्ये माझ्या घरून डबा घेऊन जायचं. आता काय नगराध्यक्षाला कुठल्या 5 स्टार हॉटेलमधून डबा मागवायचा काही हे होत नव्हतं. मी कुठूनही मागवायचो, मी घरून डबा घेऊन जायचो की नाही. आपण या नगरपालिकेच्या पैशातून आपलं जेवण पण करायचं नाही. तुम्हाला सापडायचे काय अशा लोक आता. आणि तो डबा मला कधीच खायला भेटला नाही. डबा गेला की जगवानीने खाऊन टाकला, त्या याने खाऊन टाकला, त्या याने खाऊन टाकला. आणि शेवटी 6 वाजली की त्याला सांगायचं मराठ्याला, अन्न डबा भूक लागली, सर एक समोसा आणि कचोरी घेऊन येतो खालून. वेगळा काळ होता. आलं का लक्षात. मग मी समजून जायचं की आपला डबा घरून येता बरोबर कुणीतरी खाऊन टाकलं. जरा आता अवघड प्रश्नांकडून सोप्या प्रश्नांकडे. एका वाक्यात रॅपिड फायर. एका शब्दात जरी सांगितलं किंवा तुम्हाला एका वाक्यात सांगू वाटलं तरी सांगू शकतो. काय 2 नेते त्याच्यापैकी तुम्हाला कोण आवडतं? कोण नाही. नाथाभाऊ का गिरीश महाजन? नाथाभाऊ आमच्या पक्षाचे नाही आहे, म्हणून नाथाभाऊ आता त्यांच्याबद्दल कमेंट जास्त करणं मला काही वैयक्तिक हे वाटणार नाही. हा पक्षाचे असते, कारण मी अजूनही भाजपचा आहे. बरं, मग नाथाभाऊ का सुरेश जैन? सुरेश जैनचा तर काही संबंधच नाही आहे. सुरुवातीपासून ते आमच्या विरोधातच काम करत आलेत, पण वैयक्तिक म्हणून त्यांनी कामं केलेले आहे शहरात, एवढं तर मी म्हणेन. आणि गिरीश महाजन संकटमोचक आहे, ते आजचे नाही, इतक्या वर्षाचे अजून ते तसे आहे, याचा आम्हाला आनंद आहे. तुमच्या जळगावमध्ये फेमस वांग्याचं भरीत तेव्हा वाटलं तुम्हाला. हां, ते खिचडी आवडते का भरीत आवडते? खरं सांगू का, बेसिकली मी जळगावचा नाही आहे, त्याच्यामुळं हा भरीत वगैरे विषय आमचा नव्हता. आमच्या विदर्भामध्ये दालगंडोरी खातात. भरीत मी इथे आल्यानंतरच त्याची चव घेतली. आणि माझं भरीत व्हावं, नगराध्यक्ष उभं राहिले असतात म्हणून लोकांनी त्या स्वातंत्र्य चौकामध्ये वांगे टाकले होते. अरे आणि त्याच्या उड्या मारत होते. याचं असं भरीत करायचं आहे हे तुम्हाला माहीतच नाही. या केडी पाटलाचं आपल्याला भरीत करायचं आहे. काय काय करायचे लोक त्यावेळेस. आणले वांगे टाकले त्या स्वातंत्र्य चौकात. भरीत तर झालं नाही, त्यांचंच झालं. तुमच्याकडून ऐकण्यात आलं की वडीलधारी मंडळी, काका सासरे वडीलधारी मंडळी सगळे काँग्रेसमध्ये होते 100%. तुम्ही बीजेपीत, आजही बीजेपीत, त्यावेळेसही बीजेपीत, शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत बीजेपीमध्ये. पण दादांनी मनसेमधनं इलेक्शन लढवलं अनुजदादा. नाही, त्याचा विषय असा आहे की बा त्यांनी मनसेकडून इलेक्शन लढलं असतं असं काही हे नाही. थोडंसं पक्षाने काही गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजे. आता मी गेली बीजेपीची आवड होती का? म्हणजे माझ्याबरोबर माझा प्रचार केलेला आहे. म्हणजे बीजेपी माझ्या सगळ्या कामं नगराध्यक्ष असताना त्यांनीच हँडल केलेलं आहे. माझं ऑफिस त्यांनीच हँडल केलेलं आहे. प्रत्येक बीजेपीच्या कार्यकर्त्याला ओळखतो. पण मग डायरेक्ट मनसे नाही, डायरेक्ट मनसे तसा विषय नाही आहे तो. कारण कसं आहे की शेवटी मी आता हे सांगतो ना तुम्हाला, मी आता याच्या अगोदरही सांगितलं की पक्षश्रेष्ठींनी वैयक्तिक मेरिट पाहिलं पाहिजे. आता मी जर 35 वर्षापासून 40 वर्षापासून बी जे पीत काम करतो, तर साहजिक एखाद्याला माझ्या फॅमिलीतून जर इंटरेस्ट असला तर त्याच्या मागे तुम्ही ताकद उभी करा ना. तुमचं काय वाईट, तुमचं काय जात आहे. अनुज पाटलाच्या मागे जर भाजपने 10 वर्षात, असं नाही की हा विषय झाला नाही, मी गिरीश महाजनला 2-3दा फोन केला, म्हटलं भाऊ पोरांच्या मागे ताकद उभी करा ना. असं नाही, कुठे कार्यक्रमाच्या ठिकाणी ते दिसले तर ते आमच्या मुलाला आणि सोन्याला स्वतःच्या गाडीत घेऊन त्यांच्या कामात दाखवायला घेऊन जायचे. असं नाही किंवा त्यांच्या मनामध्ये काही होतं. पण
कुठे माशी शिकली मला माहिती नाही, कुठे त्यांचे विचार बदलवले हे मला माहिती नाही. तुम्हाला आवडतं का म्हणजे ते आता काय? मनसेत? नाही, मी तसा नाही. मनसेमध्ये आवडणं कारण मी भाजपाचा माणूस आहे, आजही आहे, आयुष्यभर राहील. आलं का लक्षात? हा त्याचा विषय आहे ना. आता ही इज अ फुल्ली मॅच्युअर क्वालिफाईड माणूस आहे. तो काही मला 2 पैसे मागत नाही इलेक्शनला वर आलं किंवा दादा बाबा मला 1 लाख द्या का 2 लाख द्या. तो त्याचा वैयक्तिक काही मॅनेज करतो, तो त्याचं फायनान्शियली मॅनेज करतो, तो त्याचं त्याच्या काय थोडेफार कार्यकर्ते असतील त्यांना घेऊन काम करतो आणि जो त्यांना तिकीट देतो त्यांच्याकडून उभा राहतो. तुम्ही जाणं तो का नाही राहणार भाजपातून उभा? तुम्ही त्यांच्या प्रचारासाठी कुठे गेलो मी? कोणाला शब्द? नाही नाही, हा तो विषयच नाही. बीजेपी म्हणजे बीजेपी. हो, जिथे आम्ही पाय ठेवणारे लोक आहे बीजेपीचा. काय होतं तुमचं जळगाव शहरात? आम्ही नव्हतो तर काय होतं? नगरपालिकेमध्ये तुमचे 3 नगरसेवक होते हो. मी नगराध्यक्ष झालो, 18 झाले, 18चे आम्ही त्याचे 16 तोडून आणले नाताबाच्या प्रयत्नानं. आमची मेजॉरिटी झाली 35. तर हे तर आम्हीच उभं केलं आहे ना. जळगाव शहर बीजेपीचं आम्हीच उभं केलं आहे, त्याचे आम्ही पायनियर आहे. त्याच्यामध्ये नाताभाऊ असतील, गिरीश महाजन असतील, मी असेल. आणि तुम्हाला काय माहिती आहे, स्मिताताईच्या आता या इलेक्शनमध्ये मी त्यांच्या बुथवरचा पावत्या फाडत होतो. हां, स्मिताताईच्या त्यांचा फोन आला होता, म्हणे दादा काय करता? म्हटलं काही नाही. मग म्हटलं शाहूनगरमध्ये बसतो, म्हटलं इकडून आमचं विजय वाडकर आहे आमच्या वरचे नगरसेवक. म्हटलं ते तिथे पावत्या फाडल्या हो. म्हणून माझे लोक त्यांचं नगराध्यक्ष पावत्या फाडतोय, त्याचे फोटोही काढले या लोकांनी, ते त्यांना पाठवले. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे किंवा जिथे आपल्याला वैयक्तिक जे गोष्ट आपण तयार केलेली आहे ते आपणच तोडायची का? नाही. आणि तो करतोय, तो मला थोडाच म्हणतोय की बाबा हा एरिया घ्या, शाहूनगर जाण करून या, का ते शिवाजीनगरमध्ये जाण करून या. नाही, शिवाजीनगर भेटणारे हे आमचे शिवाजीनगरमध्ये राहणारे कार्यकर्ते. या जळगाव जिल्ह्याचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये असं काही वाटलं असेल किंवा कोणी प्रशंसा करतो आपली की बाबा असं तसं, तुम्हाला असं वाटलं नाही का आपण आमदार व्हावं? नाही नाही, नगराध्यक्ष व्हा हे मला कधी वाटलं नाही. तुम्ही तर आमदाराची गोष्ट करता. नाही, पण असं कोणीतरी सांगतं ना की बा आता तू नगराध्यक्ष झाला ना. ते मी कशाला सांगायचं? ते मुंडे साहेबांनीच म्हटलं होतं. मुंडे साहेब जेव्हा जामनेरची दंगल झाली, त्या दंगलच्या वेळेस मुंडे साहेब जामनेरला आले. त्याचा आमचे आपले म्हणजे गोपीनाथ मुंडे ते उपमुख्यमंत्री होते. आता त्यांचं कामच होतं, दंगल झाली आणि गिरीशही आमदार होताच भाजपचा, चालावा. मग त्यावेळेस आपले नगराध्यक्ष नाही दिसत. आता त्यांना वाटलं तिथे नगरपालिका नव्हती त्यावेळेस. मग कुठे म्हणे नगराध्यक्ष? तर त्यांनी फोन केला तर मी त्या गिरणा नदीमध्ये विंधन विहिरी खोदत होतो. पाणी नव्हतं जळगावला, मग तिथे विहीर खोदायच्या, तिथून पंप टाकायचा आणि ती टाकी भरायची. त्या फोन करणाऱ्याने सांगितलं की ते त्या गिरणा नदीमध्ये विहिरी खोदतात आणि तिथून पाणी देतात. मुंडे साहेबांचा फोन आला, ते राहू द्या म्हणे, ते काम नंतरही होईल, तुम्ही फडतापूरच्या रेस्ट हाऊसला या. चला म्हटलं, आता नेतेच आहे, काय नाही. मग तिथे सगळे होते, नाताभाऊ होते, की गिरीश महाजन होता, ते फडके काळकर होते, आमच्या पक्षाचे सगळेच लोक होते तिथे. मग त्यावेळेस त्यांनी तो विषय केला नाताभाऊंजवळ की बाबा लोकनियुक्त नगराध्यक्ष या शहरामध्ये जेव्हापासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आपल्याला या शहरामध्ये पायच ठेवता आला नाही. या माणसामुळे जळगाव नगरपालिकेवर आपली सत्ता आली आणि त्याचा परिणाम जिल्ह्यावर झाला. आलं का लक्षात? तर मुंडे फार दूरदृष्टीवाले माणसं, मुंडेसारखा नेता नाही बरं. तर म्हणत नाताभाऊ यांना उचला तुम्ही आता. आलं का लक्षात? उचला म्हणजे आमदार करा, हे करा, ते करा. नाताभाऊच्या तोंडातून शब्द नाही. मग परत गाडीत बसताना मुंडे साहेब परत नाताभाऊ बोलला, अरे एकनाथ, एवढा काय विचार करतोय? तुझा मतदारसंघ मुक्त आहे नगर,
केडी पाटील जळगाव शहरातून लोकनियुक्त हातात आल्या म्हणजे आमदारच झालेले आहे. तुला काय अडचण आहे? मुंडे साहेबांनी माझ्यासमोर म्हटलं ना आता बोलणं, तुला काय अडचण आहे? पण त्यांना हे माहीत नाही एकाच फॅमिलीतले आहे. मुंडे साहेबांना हे माहीत नाही केडी पाटील आणि हे बिलॉंग फ्रॉम सेम फॅमिली. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आणि सुशिक्षितही आहे, लोकनेते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले एवढा मोठा सगळे जिल्हा म्हणून. पुन्हा याच्यामध्ये आपले दोन्ही महाजन त्यावेळेस खासदार होते, वायजी महाजन सर आणि अजून एक हे होते, तर ते लोकल खासदार होते. तर अटल बिहारी वाजपेयींनी त्यांची पाठ थोपटली होती तिथे मीटिंग चालू असताना, किंवा पहिल्यांदा स्वातंत्र्यापासून जळगाव शहरात आपला नगराध्यक्ष झाला, आपल्याला पाय ठेवायला जागा भेटली, हे तुमचं क्रेडिट आहे. आता त्यांचं क्रेडिट किती होतं ही गोष्ट वेगळी आहे, पण ते कोणाची पाठ थोपटणाऱ्या खासदारांची सोबत. आलं का लक्षामध्ये? तर इथपर्यंत ते आपलं नाव गेलं होतं. या कोण आहे केडी पाटील? पहिल्यांदा तर ते मुंडे साहेबांपासून याच्यावर कोण आहे केडी पाटील? सुरेश जैनला पाडून आला आहे, सुरेश जैनचा वाट लावणारा माणूस आहे, अशापासून सुरुवात होती. तुम्हाला असं वाटलं नाही का आपण आमदार व्हावं? नाही, नगराध्यक्ष व्हावा हे मला कधी वाटलं. मी तर आमदाराची गोष्ट करतो. नाही, पण असं कोणीतरी सांगतं ना की बा आता तू नगराध्यक्ष झाला ना. ते मी कशाला सांगायचं? ते मुंडे साहेबांनीच म्हटलं. मुंडे साहेब जेव्हा जामनेरची दंगल झाली, त्या दंगलच्या वेळेस मुंडे साहेब जामनेरला आले. ते आता आमचे आपले म्हणजे गोपीनाथ मुंडे ते उपमुख्यमंत्री होते. आणि त्यांचं कामच होतं. दंगल झाली आणि गिरीशही आमदार होताच भाजपचा. चला मग त्यावेळेस आपले नगराध्यक्ष नाही दिसत. त्यांना वाटलं तिथे नगरपालिका नव्हती त्यावेळेस. मग कुठे आहे नगराध्यक्ष? तर त्यांनी फोन केला, तर मी त्या गिरणा नदीमध्ये विंधन विहिरी खोदत होतो. पाणी नव्हतं जळगावला, मग तिथे विहीर खोदायच्या, तिथून पंप टाकायचा आणि ती टाकी भरायची. त्या फोन करणाऱ्या सांगितलं की ते त्या गिरणा नदीमध्ये विहिरी खोदतात आणि तिथून पाणी देतात. मुंडे साहेबांचा फोन आला, ते राहू द्या म्हणे, ते काम नंतरही होईल, तुम्ही वर्धापूरच्या रेस्ट हाऊसला या. चला म्हटलं, नेतेच आहे, काय नाही. मग तिथे सगळे होते, नाताभाऊ होते, गिरीश महाजन होता, हे फडके काळकर वगैरे, आमचे पक्षाचे सगळेच लोक होते. मग त्यावेळेस त्यांनी तो विषय केला नाताभाऊंचा, की बाबा लोकनियुक्त नगराध्यक्ष या शहरामध्ये जेव्हापासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून आपल्याला या शहरामध्ये पायच ठेवता आला नाही. या माणसामुळे जळगाव नगरपालिकेवर आपली सत्ता आली आणि त्याचा परिणाम जिल्ह्यावर झाला. आलं का लक्षात? तर मुंडे फार दूरदृष्टीवाले माणसं, मुंडे सारखा नेता नाही एवढं. तर मग नाताभाऊ यांना उचला तुम्ही. आलं का लक्षात? उचला म्हणजे आमदार करा, हे करा, ते करा. नाताभाऊच्या तोंडातून शब्द नाही. मग परत गाडीत बसताना मुंडे साहेब परत नाताभाऊ बोललो, अरे एवढा काय विचार करतोय? तुझा मतदारसंघ मुक्त आहे ना, केडी पाटील जळगाव शहरातून लोकनियुक्त हातात झाले म्हणजे आमदारच झाले आहे, तुला काय अडचण आहे? मुंडे साहेबांनी माझ्यासमोर म्हटलं ना, तुला काय अडचण आहे? मग त्यांना हे माहीत नाही एकाच फॅमिलीतले आहे. मुंडे साहेबांना हे माहीत नाही केडी पाटील आणि हे बिलॉंग फ्रॉम सेम फॅमिली. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आणि सुशिक्षितही आहे, लोकनेते नगराध्यक्ष म्हणून निवडून आले एवढा मोठा सगळे जिल्हा म्हणून. पुन्हा याच्यामध्ये आपले दोन्ही महाजन त्यावेळेस खासदार होते, वायजी महाजन सर आणि अजून एक हे होते, ते लोकल खासदार होते. तर अटल बिहारी वाजपेयींनी त्यांची पाठ थोपटली होती तिथे मीटिंग चालू असताना, किंवा पहिल्यांदा स्वातंत्र्यापासून जळगाव शहरात आपला नगराध्यक्ष झाला, आपल्याला पाय ठेवायला जागा भेटली, हे तुमचं क्रेडिट आहे. आता त्यांचं क्रेडिट किती होतं ही गोष्ट वेगळी आहे, पण ते कोणाची पाठ थोपटणाऱ्या खासदारांची सोबत. आलं तर इथपर्यंत ते आपलं नाव गेलं होतं. कोण आहे केडी पाटील?
पहिल्यांदा तर ते मुंडे साहेबापासून याच्यावर कोण आहे सुरेश यांना पडून आलाय, सुरेश वाट लावणारा माणूस आहे, अशापासून सुरुवात होती. काही आता खूप मोठे मोठे प्रश्न विचारले तुम्हाला, तुमच्यासाठी ते छोटेच होते, पण आता रॅपिड फायर म्हणून आमचा एक नेहमी हा असतं, ठीक आहे ना, त्याच्यात तुम्हाला एका शब्दात उत्तर द्यायचं माहित आहे. आहे मला, येस और नो. नाथाभाऊ की गिरीश महाजन? दोघे त्यांच्या ठिकाणी आपल्या पद्धतीने सक्षम आहेत. कोणाच्या सभेला जाल तुम्ही, फडणवीस की राज ठाकरे? नाही, आता नाही. कोणा दोघांच्या? नाही. तुमच्या नातवंडांनी कुठं स्थायिक व्हावं असं तुम्हाला वाटतं, जळगाव की इतर कुठं देशांमध्ये? नाही, हा त्यांच्या पूर्ण शिक्षणाच्या नंतरचा विषय आहे की जेव्हा ते एबल होतील, त्यांच्या गुणाप्रमाणे मला चांगलं शिक्षण घेतील तर बाहेर जातील, नाही गेले तर इथे लोक राहतील. या जळगाव शहराचा आमदार परत मामा व्हावे की इतर कोणी व्हावा, काय वाटतं तुम्हाला? ते जनतेच्या हातात आहे, माझ्या हातात नाही. माझं एकच मत आहे फक्त, ते जो भाजपत असला त्याला देईल मी, पण एका मतावर काही कोणी आमदार होणार नाही. तुमचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून तुम्ही कोणाला बघा, डॉक्टर अनुज पाटील की डॉक्टर लीना पाटील? दोघांनाही नाही, का? कारण ते माझ्या पक्षाचे नाहीच आहे. घरातली लोक आहेत. घर आणि पक्षाचा काय संबंध आहे, ते वैयक्तिक त्यांचे. म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाची आजही कुठे जाऊ, अजून पक्ष स्थापन करण्यामध्ये आमचा शहाजा वाटाय त्याला सोडू, असं नाही होणार ना. आमचं अर्ध आयुष्य गेलं पक्ष करता करता. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला इतका आज वेळ दिला आणि आमच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोडपणे आणि दिलखुलासपणे उत्तर दिली. संपूर्ण आमचा यूट्यूब चॅनल विचार मंथन तुमचं खूप खूप धन्यवाद.